तुकारामा भावुक सुयमा श्री तुकारामा मोहजाल निर्गमा श्री तुकारामा सर्वज्ञ सुवर्मा श्री तुकारामा मूर्तिमंत धर्मा श्री तुकारामा प्रज्ञाक्षिति कर्मा श्री तुकारामा तू विरहित कर्मा श्री तुकारामा कल्पद्रुम कामा श्री तुकारामा सुमंगल धामा श्री तुकारामा तपस्वी ललामा श्री तुकारामा महाविवेक ग्रामा श्री तुकारामा विकसित जगपद्मा श्री तुकारामा महाकौतुक सद्मा श्री तुकारामा दीनदायक पद्मा श्री तुकारामा ज्ञान बोध विद्मा श्री तुकारामा तू आकळित कळा श्री तुकारामा महाभक्ती भूपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा 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 श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा 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 तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम राम तुकाराम 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 ज्ञानदेव 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 तुकाराम पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम तुकाराम महाराज की नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशे जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्युलोके तुझे उपमा नाढळे भवसिंधु से बांधिला से तुझेने अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी
व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनो मानवी दिव्य रूपीच केले न त्यागीतिये दिव्य लोकाशिनेनी पुंडलीक वरद श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी द्वारा आयोजित गुरुवर्य यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही अष्टादशहाची जी काही पद्धत आहे पंक्तिशः याला अध्ययन म्हणतात। थोडक्यात पूर्ण ग्रंथाचा परिचय व्हावा असं हे पंचम वेद ज्याला म्हणतात। चौही वेदांचे केलेसे विवरण अर्थही गहन करून या की जी गाथा गुरुवर्य बाबा म्हणत असतात की लहानापासून तर मोठ्यापर्यंत बद्धांपासून तर मुक्तापर्यंत यावत चंद्र दिवाकरव म्हणजे जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत प्रत्येकाला मार्गदर्शन ठरणारे अशी असणारी ही अद्वितीय गाथा आहे की ज्या गाथेमध्ये संपूर्ण वेदाचं जे तात्पर्य आहे संपूर्ण वेदाचं तात्पर्य ज्यांना त्या वेदाचा अधिकार नाही परंतु तीच योग्यता सर्वांना प्राप्त व्हावी या हेतून जगद्गुरु तुकोबारायांनी तुमच्या आमच्याकरता केलेली ही गाथा आहे अभंग संहिता आहे। गुरुवर्य कुरेकर बाबा म्हणत असतात तुकाराम तुकाराम दो नाम एक अंग उनका से तो भंग गया इनका से तो अभंग। तुकाराम महाराज जी आहेत तर तुकाराम से राम प्रभूंची जर तुलना आपण केली तर उनका सेतू भंग गया त्यांचा सेतू भंग झाला परंतु ही अभंग मात्र जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत अर्थात कोणताही देश असो काल असो वस्तू परिस्थितीनुसार ज्यामध्ये परिवर्तन होत नाही अशी अपरिवर्तनशील अशी असणारी ही गाथा आहे। तर आपल्याला जे काही अभंग प्राप्त झालेले आहेत तर ते 1671 पासून तर 1689 पर्यंत आपल्याला चिंतनाकरता हे अभंग प्राप्त झालेले आहेत। करील ते काय नोहे विश्वंभर सेवका दरिद्र लाज नाही मज पासून हे पडिले अंतर काय तो अवेर करू जाणे नामाच्या चिंतने नासी गर्भवास निधी करू आस अनेकांची तुका म्हणे नेनो किती वाया गेले तया उद्धरिले पांडुरंगे। करील ते काय नोहे विश्वंभर परमात्म्याचं अकर्तुम कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं सामर्थ्य आहे आणि त्याच्यापुढे आपण आपल्या परीने सेवा केली तर ती कितीही केली तरी कमीच आहे अशा आशयाचा अभंग आहे। करील ते काय नोहे विश्वंभर विश्वंभर जो परमात्मा आहे त्याला विश्वंभर असं म्हणतात। विश्वंभर म्हणती माझ्या स्वामी ते पोषितो विश्वाते म्हणून या असा हा विश्वंभर त्यानं ठरवलं तर तो काय करू शकणार नाही त्याच्याकडे सर्व प्रकारचं सामर्थ्य आहे। असा गतिर्भरता प्रभुसाक्षी निवास शरणं सुहृद असा परमात्मा महान सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे परंतु त्या प्रभूची ज्या पद्धतीनं आपण सेवा करायला पाहिजे तर ते आपल्याकडून होत नाही। म्हणून म्हणतात सेवका
दरिद्र लाज नाही. सेवेच्या बाबतीमध्ये आपण दरिद्री आहो. जेवढा त्यांचा अधिकार आहे त्या अधिकारानुरूप आपली सेवा घडायला पाहिजे, पण तशा प्रकारची सेवा घडत नाही. म्हणून सेवकाला आपण मिरवतो, मी 10 वाऱ्या केल्या, 20 वाऱ्या केल्या, नाही का, पण तेवढ्यानं काय ते देवा उपकार केला काय, नाही का. सेवकाला दरिद्र लाज नाही. तर सेवेच्या बाबतीमध्ये मी दरिद्री आहे. हे कशी ते माझी सेवा काय, तेथे माझी सेवा काय किती आहे. त्याला भक्ताला लाज वाटत नाही की तो पहा मी किती सेवा केली. मजपासून हे पडिले अंतर, काय तो अव्हेर करू जाणे. तर परमात्म्याचमध्ये मी एवढी देवाची सेवा करतो, परंतु तरी देखील परमात्मा मला भेट देत नाही. त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जो काही दुरावा आहे याला काय कारण आहे. तर देवाकडे दोष नाही, तर तो दोष माझ्याकडेच आहे. कारण मी सेवा करत असताना पूर्ण वेळ त्या परमात्म्याची सेवा करत नाही. कारण माझा इतरही काळ बराचसा व्यवहारात खर्च होतो. आणि म्हणूनच मजपासून हे पडिले अंतर, माझ्याकडूनच देवाला माझ्यामुळेच, माझ्या चुकीमुळेच अंतर पडलेलं आहे. त्या परमात्म्याचं मला दर्शन घडत नाही. एरवी जर आपण अखंड अव्याहत नित्य निरंतर परमात्म्याची उपासना केली, चिंतन केलं, तर तो काय तो अभ्यर करू जाणे. परमात्मा काय अभ्यर करेल का आपला, अभ्यर करणार नाही. पण ज्या अर्थी अजूनही परमात्मा दर्शन देत नाही त्या अर्थी माझ्यात काहीतरी चुकी आहे असं साधकाने विचार केला पाहिजे. आणि आणखीन त्वरेनं आपल्या गती वाढवली पाहिजे. मजपासून हे पडिले अंतर, कारण तो कृपा सिंधू आहे, दीनवत्सल आहे. तो कृपा करण्याकरताच तो विटेवरती बसलेला उभा राहिलेला आहे, नाही का. तर काय झालं, एकदा नामदेवराय प्रभू भगवंताला म्हटले, देवा अरे तुझ्याकडे लंगडे येतात, आंधळे येतात, असे कितीतरी येतात, किती दुःखी आहेत, किती कष्टी आहेत देवा, तू त्यांना का बरं यथायोग्य करत नाही. तर देव म्हटले, रामदेवा तर तुला माझ्याविषयी शंका आहे ना, तर एक दिवस तुला काय करतो, मीच तुला उभं करतो आणि माझं जे काही सामर्थ्य आहे मागचं पुढचं सगळं ओळखण्याचं, तर ते तुला देऊन टाकतो आणि तूच विचार कर. एक दिवस नामदेवरायांना उभं केलं आणि एक पांगळा मनुष्य आला असेल आणि त्याने पाहिलं, तर पाहिल्याबरोबर नामदेवरायांना माठीमागचं त्याने केलेलं संचित सगळं दिसलं. एवढा मोठा पापी पुरुष असूनसुद्धा भगवंतांनी त्याला एक पाय तरी ठेवला, याला दोन्ही नसायला पाहिजे होते. परत आंधळा आला, म्हटलं अरे 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 अरे, एक डोळ्यानं आंधळा, याला जाळून भस्मसातच करायला पाहिजे होतं. असं प्रत्येकाविषयी नामदेवराय दोष काढू लागले. आणि मग भगवंताने विचारलं, नामदेवा किती लोकांना तू उद्धार केला, किती लोकांना तुम्ही समर्थ केलं, जसं पाहिजे तसं सगळं केलं ना. म्हटले नाही देवा, तुमचंच बरोबर आहे. म्हणजे सांगायचं आहे काय मला, की मजपासून हे पडिले अंतर. नामदेवराय म्हटले, देवा आम्हीच काय यह कशित आहो, आम्हालाच पाहिजे तशी सेवा घडत नाही. काय तो अव्हेर करू जाणे. तुम्ही त्यांचा अव्हेर केला असता का, पण त्यांचं पाप आड येतं ना. तो का म्हणे, नाड पाप ठाके हिता आड, ना हिताच्या आड पाप येतं आणि त्या पापामुळे त्यांना तशी परिस्थिती भोगावी लागते. एरवी नामाच्या चिंतने नासी गर्भवास, निधी करू आस अनेकांचे. आणि या प्रभूच्या नामाच्या चिंतनानं गर्भवास जे आहे, सर्वात महान दुःख जे आहे गर्भवासाचं, ते सगळं गर्भवासाचं दुःख नाहीसं होतं. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून, कलव नास्तेव 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 अन्यथा कलवतात हरिकीर्तनात. असं नामाचा महिमा भरपूर ठिकाणी गायलेला आहे. तर नामाच्या चिंतने गर्भवास नष्ट होतो आणि जो नामधारक आहे तर त्याला हा परमात्मा अनेकांची आस करून येते. तर त्याला इतर जी साधना आहेत, इतर साधनांची आवश्यकता नाही. जो नामसाधक आहे, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा मालखरा तुरतुरा वस्तुसे. म्हणजे जो नामधारक आहे, बाबा सांगत असतात, श्रीगुरु शिष्य असेल, मुमुक्ष असेल त्याला श्रीगुरु सेव्य आहे, उपासकाला परमात्मा सेव्य आहे, कर्मठाला शास्त्र सेव्य आहे. त्याच्याकडून काही चुकीचं कर्म घडलं तर त्याला वेगळं प्रायश्चित्त करण्याची आवश्यकता नाही. नामधारक जो आहे त्यानं नामाचीच उपासना करावी, त्यानेच ते पाप नष्ट होतं, त्याला वेगळं काही प्रायश्चित्त करण्याची आवश्यकता नाही. म्हणून म्हणतात की नेदी करू असं अनेकांचे. आणि हे जे नामसाधना अशी आहे की ते अन्यस्मात सौलभ्यम भक्तो, ही सुलभ तर आहे, पण इतर साधन निरपेक्ष अशा प्रकारची ही भक्ती नामसाधना त्या साधकाला मुक्त करत असते.
म्हणून म्हणतात नामाच्या चिंतने नासी गर्भवास, इतर साधना करण्याची त्याला आवश्यकता नाही. गुरुवरे बाबा परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी महाराजांची गोष्ट सांगत असतात. ज्या वेळेस ते नर्मदे मैयाला पूर आला तर पाणी पूर्ण वाढलं. शेवटी स्वामीजींनी त्यांच्या गुरुस्वामींनी नर्मदेमध्ये उडी टाकली. कर्मधर्म संयोगानं आपल्या सगळ्यांचा नाही का पुढे काही कार्य बरंच काही बाकी होतं, त्यामुळे ते या ठिकाणी आले. त्यांचा मोठा सत्कार झाला. आणि मग स्वामी महाराजांना काही विद्यार्थी असतील दुसऱ्या वर्षात शिकणारे, मग त्यावेळेस स्वामी महाराजांनी प्रवचन केलं की आम्ही तरलो, याला कारण काय आहे? नाम हे कारण आहे. मग काहींनी प्रश्न केला, मग विचारसागर शिकलाच पाहिजे का? तेव्हा स्वामी महाराज म्हटले शिकलाच पाहिजे. म्हणजे शंका आले ना, ज्याला शंका नाही त्याला काही आवश्यकता नाही, पण ज्याला शंका आहे त्यानं सगळं चिंतन हे केलंच पाहिजे. तर कारण का तुकोबारायांचा ते एक अभंग आहे पहा का, की तत्वमसी महावाक्याचा उपदेश, नामाचा अर्धांश नाही तेथे. नाम हे तुका म्हणे नाम, म्हणजे चैतन्य हे रोकडे बीज असं म्हणतात. नाम चैतन्य स्वरूप आहे, कारण तत्वमसी महावाक्यामध्ये भागत्याग लक्षणा इत्यादी करावी लागते, पण नामामध्ये काही नाही, सर्व परमात्मा स्वरूप आहे. म्हणून नाम उपसकाला अनेक दुसऱ्या साधनाला शरण जाण्याची आवश्यकता नाही. तुका म्हणे नेनो किती वाया गेले तया उद्धरले पांडुरंगे. आणि ज्यांनी या नामनौकेचा आश्रय केला असे ते कितीही कसे या दुष्ट नष्ट खाष्ट चांडाळ जरी असले तरी देखील तुका म्हणे महापातकी पतित ऐसियाचे हित हेळा मात्रे. म्हणजे आजामेळासारखा पाजामेळा विल्ली तारिली कुंटिनी नाही का प्रत्यक्ष पुराणे वंद केले. किती वाल्ला कोळी असेल, किती पापी सर्वांना माहितीच आहे, पण अशांचा आहे किती उद्धार केला, त्यांना ही सद्गती दिली. तर तया उद्धरिले पांडुरंगे. परंतु सगळ्यांचा उद्धार केला, पण मला अंतर का पडला असेल तो अभेर करणार नाही, परंतु माझ्याकडून काही चुकी घडली असेल म्हणून मी उचलत्या पावलाने चाललं पाहिजे. परमार्थ हा दिवस मावळण्याच्या अगोदर आपण मुक्कामाला पोहोचलं पाहिजे, त्याकरता उचलत्या पावलानेच चाललं पाहिजे. संध्या करीतो श्री केशवाच्या नावे आरंभिते ठावे नाही कैसे. किती या सांगावे करुणी फजित खळ नेणे हित उजवळीते. माजल्या न कळे उचित ते काय न द्यावे ते खाय द्यावे सांडी. तुका म्हणे घेती भिंती सवे डोके वावसी ते एके अंधारली. तुकोबराय उपदेश करतात की काही लोक जे आहेत कर्मजड म्हणा किंवा केवळ फक्त वरपंगे लोकांना दाखवण्याकरता संध्या वंदनादी करतात, परंतु त्याचं खरं तात्पर्य कशासाठी आहे याच्याविषयी काही एक त्यांना ज्ञान नाही. त्यांना म्हणतात कारण त्या काळात नाही का कर्मठतेचा थोडासा माजला असावा म्हणून म्हणत असावेत की संध्या करीतोशी केशवाच्या नावे. भगवंताच्या नावानं जे काही आरंभी सुरुवातीला भगवंताची नावं घेऊन केशवाय नम माधवाय नम अच्युताय नम गोविंदाय नम अशी 24 नावं आहेत. 24 नावं करतात, काही 3 नावाने सुरुवात करतात. तर अशी संध्या करतो आणि ते ठावे कैसे नाही. आणि परंतु परमात्मा जो आहे तर हे फक्त करतोय आहे, परंतु केवळ कशा करता करायचे याच्याविषयी काही ज्ञान नाही. ज्याच्या नावानं करतो तो परमात्मा कसा आहे, काय राग आळवितो नाना, काय गातो ते कळेना. किंवा ज्याच्या नावानं शंख करतो त्याचं नावच माहीत नाही, त्याचं स्वरूपच माहिती नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. केशवाच्या ते ठावे नाही कैसे, त्याला त्याचं स्वरूपच माहीत नाही. त्या परमात्म्याचं चिंतन नामस्मरण करतो, त्या परमात्म्याच्या स्वरूपाचंही चिंतन झालं पाहिजे. परमात्म्याचं स्वरूप काय आहे जाणून त्याची भक्ती केली पाहिजे. किती या सांगावे करुणी फजित खळ नेणे हित जवळ येते. तर या लोकांना किती फजित करून सांगावं, अपमानित करून सांगावं. असे जे खळ आहे दुष्ट दुर्जन आहेत, हित खऱ्या अर्थानं जवळी आहे, त्यांच्या जवळच आहे, परंतु जवळ असणारं हित, जवळ असणाऱ्या त्या परमात्म्याला, अंतरात्म्याला किंवा त्या परमात्मा स्वरूपाला, शास्त्राला ते ओळखत नाहीत. केवळ त्याचा उपयोग दांभिकते करता करता आहेत. आणखीन काही लोक असे आहेत माजल्या न कळे उचित काय येते, ते द्यावे न द्यावे ते खायच द्यावे सांडे. माजल्या अर्थात जे उन्मत्त झालेले आहेत. मनुष्य उन्मत्त कशानं होतं? ऐश्वर्य असेल, तारुण्य असेल, सत्ता असेल, संपत्ती असेल, यानं काही जो दुष्टबुद्धी आहे, दुराचार्य आहे, हे मनुष्य उन्मत्त होतात आणि त्यांना उचित ते काय न कळे. त्यांना उचित काय, योग्य काय, अयोग्य काय हे काही कळत नाही. शास्त्र काय त्यांना माहिती नसतं. न द्यावे ते खाय, शास्त्राने जे दिलं नाही ते खातात. ते खातात म्हणजे खाणं एवढंच खाणं नाही, तर आर्यन्ते ते आहार हा ज्याचं ग्रहण केलं जातं. मग ते ग्रहण डोळ्यांनी असेल, इंद्रिया नाकाने असेल, कानाने असेल, अशा सगळ्या इंद्रियांचा प्रत्येकाचा आहार आहे. आणि जो देऊ नये म्हणजे शास्त्राने ज्याला निषिद्ध म्हटलेलं आहे
नाही का. नायकाने ते कानेची वाणी, न पाहणे ते जिभची टाळी, अवाच्य ते टाळी जीवची गा, नाही का. तर अशा प्रकारे न द्यावे ते खाये. शास्त्रांनी ज्याला नाही म्हटलेलं आहे तो ते खातो आणि द्यावे ते सांडे. शास्त्रांनी जे त्याचं ग्रहण करा म्हणून सांगितलेलं आहे त्याचा मात्र परित्याग करतो. अर्थात देवाविषयी विचार करत नाही, शास्त्र काय म्हणतायत याचा काही विचार करत नाही, मनमान्या प्रकारे आचरण करतो. असे जे लोक आहे तुका म्हणे असे लोक भिंतीस वेळ डोके घेती. तर ते एक जे लोक आहेत अंधारली, अशा अंधारामध्ये त्यांना शास्त्र माहिती नाही, देवाचं स्वरूप काय आहे तेही माहिती नाही. अशा प्रकारच्या त्या अंधारामध्ये ते अंधारले म्हणजे अंधारात जे चाचपडतात त्यांचं जे चाचपडणं निष्फळ आहे. कशा प्रकारे की ज्याप्रमाणे ते भिंतीस वेळ डोके घेते. ज्याप्रमाणे एखादं नाही का दिवार असावं, घर राजवाड्याला भिंती असतात पण गावकोस असतं समजा, तर त्या गावकोसानं तो फिरतो आणि फिरत असताना नेमका दरवाजा यावा आणि त्यानं डोळे झाकावे आणि तिथून जाताना त्याला वाटतं दरवाजा इथं, तर त्या भिंतीला त्याचं डोकं आपटावं. तशा प्रकारे त्याच्या जीवनामध्ये काही एक फल प्राप्त होत नाही. सर्व जे आहे हे निष्फळ जातं. कशाअभावी? देवाच्या स्वरूपाच्या ज्ञानाभावी आणि शास्त्राच्या ज्ञानाच्या अभावी. दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद पडेल या शुद्ध नव्हे मग, तैसे खळामुखे न करावे श्रवण, अहंकारे मन विटाळले काय करावे ते 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेले. तो का म्हणे अन्न जिरवणेरी माशी, आपुल्या जैशी संसर्गे. म्हणतात की उपदेश जो आहे, उपदेश करण्याला योग्य अधिकारी पाहिजे. अधिकारी पुरुषाकडून जर श्रवण केलं तर लवकर ते फलद्रूप होतं. आचार्यवान पुरुषो वेद, श्रुतिमाता हे सांगते नाही. आचार्यवान तस्मात गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयमुत्तमाम, शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मन्युपशमाश्रयम. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याची चित्तवृत्ती शांत झालेली आहे, शब्दापरंगात आहे. तद्विज्ञानार्थम सगुरुमेवा विगच्छेत. समितपाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, श्रोत्रिय असावं, ब्रह्मनिष्ठ असावं तर ते ज्ञान लवकर फलद्रूप होतं. तर याकरता ज्ञान कसं फलद्रूप होत नाही? दृष्टांत दिला. दुधाच्या घागरीमध्ये, दूध म्हणजे काय? कलियुगातलं अमृत आहे. पाहे पवित्र आणि गोड, पवित्र असणारं दूध, परंतु त्यात मद्याचा एक थेंब जरी पडला, दारूचा थेंब जरी पडला, मग ते काय दूध शुद्ध राहील का हो? पडेल अशुद्ध नव्हे मग. त्याप्रमाणे म्हणतात की खळामुखे न करावे श्रवण. ज्याप्रमाणे तर खळ जो आहे, दुष्ट आहे, अहंकार, ज्यांचं अहंकारानं मन विटाळलेलं आहे, अपवित्र झालेलं आहे ना, त्याच्यामध्ये वृत्ती ज्ञानाला घेऊन तो स्वरूपभूत तेच माझं स्वरूप ज्ञान आहे असं म्हणतो आणि त्याच्यामध्ये त्याचं अहंकारानं मन दूषित झालेलं आहे. अशा दृष्टा मजहुनी ज्ञानी कोण आहे? माझ्यासारखा ज्ञानी कोण आहे? नाही का. मी गेलो म्हणजे ही ब्रह्मविद्या स्वर्ग वैकुंठाला गेली असं म्हणणारे जे आहेत, अहंकारे मन विटाळले, खळामुखे न करावे श्रवण, अशापासून जे काही ह्या दुष्ट आहेत त्यांच्या मुखातून श्रवण करून फलद्रूप होत नाही. कारण ते बोलत असताना त्यांच्या वाणीचा प्रभाव जो आहे, जे ज्ञान जे आहे ते मद, द्वेष, अहंकार इत्यादिकाने ग्रस्त होऊनच बाहेर पडतं आणि त्यामुळे त्यांच्या मुखातून श्रवण केलं तर आपल्या ज्ञानामध्ये ते विकार ज्ञानासोबत ते विकार येण्याची देखील संभावना असते. म्हणून त्यांच्या मुखातून श्रवण करू नये. मग आता तुम्ही म्हणाल की एरवी तुकोबराय म्हणतात की उपदेश तो भलत्या हाती, झाला चित्ती धरावा, नये जाऊ पात्रावरी कवटी सार नारळी. असं जरी म्हटलं असलं तर भलत्या हाती म्हणत असताना की ते भलते कोणते आहेत? तर ते गजेंद्रासारखे असतील किंवा पशुचे जरी नाव असलं पण तरी देखील जे भगवत भक्त असतील त्याचप्रमाणे ज्याच्यापासून आपलं कल्याण होणार आहे असा उपदेश जो आहे, भलत्या हाती कोणाच्या हातून का होणार, ज्याच्यापासून आपलं कल्याण होणार आहे असा उपदेश कोणाकोणीही झाला तरी देखील त्याचा उपयोग होत असतो नाही का. किंवा आपण पाहतो ना छंदोग उपनिषदामध्ये राजा आहे, ज्ञानश्रुती नावाचा राजा आहे आणि तो राजा कोणाला शरण गेलेला आहे? एखादा गाडीवान रैक व त्याच्याकडे शरण गेला आहे, त्याला सारखे खाजव येते, खरूच झालेले, त्याच्याकडे कोणी पाहू शकत नाही असा राजा त्याला शरण गेला आणि तो त्याला काय राजा आहे पण त्याला काय म्हणतो? हे शूद्र, म्हणजे त्याला शूद्र म्हणून उच्चारण करतो. म्हणजे सांगायचं काय मला की उपदेश तो भलत्या हाती, म्हणजे हा राजा आणि हा कोण? पुढे एखादा गाडीवान नाही का, तो बी रोगानं पछाडला गेलेला, पण अशाकडूनही त्याला काय झाला? उपदेश झाला. असा भलत्या हाती झाला चेती धरावा. तर झालं काय? विषय लोभी मने साधने हे बुडविले, अशा प्रकारची स्थिती झालेली आहे. अहंकारे मन कार्य काय कशा दृष्टांत सांगतात की ज्याप्रमाणे एखादी गुणवती उत्तम अशा लक्षणानं स्त्री मुलगी असावी, 32 लक्षणे आणि जे सौंदर्याचे 32 लक्षणं सांगितले जातात
तर त्याप्रमाणे सगळ्यांना सौंदर्याने युक्त आहे, परंतु काय म्हटलं, नाक नाही तेने वाया गेले. नाकच नाही ना, किंवा ते बष्ट असेल नाही का, चपटा असेल तर मग ते तिचा व्यर्थ का नाही, जसं ते व्यर्थ आहे त्या. किंवा आणखीन दृष्टांत देता तो का म्हणे, अन्न जिरवणे दिमाशी आपुल्या जैसे संसर्गे. आपल्या अन्न आपण अन्न ग्रहण करतो, आवडीनं खातो, पण त्या अन्नासोबत काय गेले, माशी गेली, तर ती माशी काय शांत बसते का आतमध्ये? आपण जे खाल्लेलं आहे सगळं बाहेर फेकते, त्याचा काही एक उपयोग होत नाही. त्याप्रमाणे हे जे काही ज्ञान आहे अहंकाराने ग्रस्त झालेलं ज्ञान, त्या ज्ञानाचाही विशेष काही उपयोग होत नाही. शब्दज्ञान होईल, पण शब्दज्ञानाचा काय जास्त उपयोग आहे काय, जास्त काही फारसा नाही नाही का. ते ज्ञान जे आहे फलपर्यवसा झालं पाहिजे, निष्प्रतिबंध आनंदानुभूतीपर्यंत पर्यवसित झालं पाहिजे, तर त्याचा उपयोग आहे. सांगावे ते बरे असते जे पोटी, दुःख देते खोटी बुद्धी मग. आपुला आपण करावा व्यवहार, जिंकोनी अंतर मनग्वाही. नाही मागे येत बोलिले वचन, पावो वातोशीन बरा मग. तुका म्हणे बहु भ्यालो खटपटे, आता देव खोटे शब्द पुरे. तर या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपणाला आपण कसं वागावं, आपलं कसं आचरण असावं व्यावहारिक जीवन जगत असताना, जेणेकरून नीतीचं धर्माचं आचरण कसं असावं, जेणेकरून आपलं ऐहिक पारिलौकिक कल्याण कसं होईल, याकरता उपदेश करता. मानसशास्त्र जे आहे त्या मानसशास्त्राच्या दृष्टीनेही उपदेश करता. सांगावे ते बरे जे पोटी असते, ते सांगावे बरे. आपल्या अंतःकरणामध्ये जे आपल्या अंतःकरणामध्ये आहे ते आपण दुसऱ्याकडे प्रगट केलं पाहिजे, कारण मानस जाणे जे बोलल्याशिवाय मनुष्य कळत नसतो. त्यामुळे आपल्या अंतःकरणामध्ये काय विचार चाललेले आहेत हे केव्हा कळतील, बोलल्यानंच कळतील. काही काही अशा गोष्टी आहेत, आपण सर्वज्ञ आहो, म्हणजे आपण ज्ञानी आहो, आम्हाला दुसरीकडे श्रवण करण्याची काय आवश्यकता आहे, असेही एककल्ली अशा प्रकारचे काही लोक असतात. आणि शेवटी त्यांना जर शेवटच्या काळात जर विचारलं तर म्हणतात आम्हाला काही लाभ काही झाला नाही. अशा गोष्टी घडतात. तर त्याकरता आपण कुठपर्यंत आलो, आपण प्रामाणिकपणे श्रीगुरूंपुढे निवेदन केलं पाहिजे. म्हणजे किंवा आपले वडील वाढलेली मंडळी असतील, श्रेष्ठ ज्येष्ठ मंडळी असतील, किंवा आपला जो लौकिक व्यवहार आहे, पत्नी पती, आई वडील, भाऊ बहीण, हे सगळा हा जो काही व्यवहार आहे, आपल्या मनात जी काही गोष्ट असेल तर ती आपण आपल्या नाही का, काही लोक म्हणतात ना, काही माणसं आतल्या गाठीचे असतात असं म्हणतात ना, ते बोलत नाहीत, तसंच मनात दबी धरून टाकतात. आणि काय होतं, वाईट विचार असले अंतःकरणात तर ते केव्हा बाहेर येतील आणि केव्हा त्याला त्याच्यापासून दुःख होईल हे काही सांगता येत नाही. याकरता सांगा जे पोटी असते, जे पोटामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये असतं ते सांगावं, मोकळ्यापणानं सांगावं. पण त्याच्यामध्ये मोकळ्यापणानं सांगा म्हणजे श्रीगुरू शिष्य असतील तर त्यांनी आपण कुठपर्यंत आहो, किती पाण्यामध्ये आहो, आपण त्यांना कथन केलं पाहिजे. पण मर्यादा मोकळं सांगावं म्हणजे मग मर्यादेचं उल्लंघन करायचं असं नाही, नाही का. मर्यादा सांभाळून प्रत्येकानं आपापली मर्यादा सांभाळली पाहिजे. मर्यादा सांभाळून प्रत्येकानं मन मोकळ्यापणानं आपलं आत्मनिवेदन केलं पाहिजे. आणि जर आपण केलं नाही, आपले विचार बाहेर पडले नाही, आपले विचार दुसऱ्याला कळले नाही, तर मग काय होतं नाही का, कितीतरी गोष्टी नैराश्यपोटी घडत असतात है ना. मनुष्य जो आहे झालेल्या काही चुकाही असतात, मनुष्य शरीर होतच राहतं, परंतु त्या चुकांचं पुन्हा आवर्तन करून काही वेळेला काय होतं, नैराश्य प्राप्त होतं, तणाव नाही का, आणि वेगळ्याच प्रवृत्तीकडे मनुष्य प्रवृत्त होतो, असंही काही वेळा घडून येतं. म्हणून आपलं जे काही विचार आहेत, बाबा म्हणत असतात एकांत पसणं एवढी सोपी गोष्ट नाही, पण त्या पसण्याकरता विशिष्ट अधिकार लागतो. त्याकरता साधकांच्या मेळाव्यामध्ये आपला काळ थोडासा व्हायला जरी गेला तरी ती गोष्ट कशी आहे, चांगली आहे. दुःख देते खोटी बुद्धी मग. आणि जर आपण आपलं मन मोकळेपणा निवेदन केलं नाही तर जी खोटी बुद्धी आहे, कपट्टी बुद्धी आहे, जी विषयासक्तीनं बरबटलेली बुद्धी आहे, तर ती आपणाला दुःख देत असते. आपण करावा व्यवहार, आणि आपला जो अंतर जिंकून व्यवहारात जीवन जगत असताना मन जे आहे खालारा धावे पाणी, मनाला चांगल्या गोष्टी आवडत नसतात. म्हणून आपलं पहिल्यांदा जिंकावा संसार म्हणजे आपलं मन जे आहे हे मन जिंकलं पाहिजे. जितात्मा प्रशांतस्य स्वांतःकरण जिता सकळ कामोपशांता तया परमात्मा परवता दोरी नाही. असं अंतर मन जिंकून जे आहे नाही का, बाह्येंद्रियाचे धेंडे पिटून विधीचे निंदे, निधीच्या अधर्माकडे कहीच जावो, अशा प्रकारे मनाला जिंकून आपला व्यवहार करावा. व्यवहार म्हणजे शास्त्राला अनुसरून, धर्माला अनुसरून, नीतीला अनुसरून असा प्रकारचा व्यवहार करावा. मग व्यवहार करताना हा चांगला आहे का बरोबर आहे या गोष्टीविषयी बाबा म्हणत असतात की कोणतीही गोष्ट आपली फारशी प्रत्येक गोष्ट कोणाला विचारण्याची आवश्यकता नाही. पहिली एखादी गोष्ट करत असताना पहिली जी मनाची घंटा वाजते ना,
ती देवाचीच घंटा असते, ती सांगतच असतो, बरोबर परमात्मा सांगत असतो. परंतु मनुष्य जो आहे हा रागद्वेषाच्या अधीन होतो आणि त्या पहिल्या सूचनेला डावलतो आणि रागद्वेषाच्या अधीन होऊन वाईट भलतीच कृती करत असतो. त्याकरता म्हणतात मनग्वाही. प्रत्येक कर्माला साक्षी कोण आहे? आपलं हे मनच आहे ना. तर आणि कोणती गोष्ट करत असताना, बोलत असताना देखील आपण पहिल्यांदा विचारपूर्वकच बोललो पाहिजे. बोलल्यानंतर विचार, काही लोक अशा असतात बोलतात आणि म्हणतात अरे अरे आम्ही असं बोललो, आणि त्याचाच परत विचार करत बसतात. त्याचा काय उपयोग आहे का? नाही. त्याकरता आपण मोठ्या माणसांना कोणालाही बोलत असताना पहिल्यांदा कितीतरी वेळा विचार केला पाहिजे, आपल्याला काय बोलायचं आहे हा विचार करूनच मग बोललं पाहिजे. कारण आपण जे काही शब्द बोलतो ते बोलल्यानंतर शब्द पुन्हा माघारी येतात का? नाही. मागे येतं बोलिले वचन. शब्द गेला की गेला. एखाद्याला अंतकरणाला भिडला तर त्याला तो टोचतो, नाही का? दिगंबर महाराज म्हणतात, म्हटले काय की शस्त्राचा केलेला जो घाव आहे तो त्याला मलमपट्टी केली तर बुजून जाईल, परंतु वर्मावर शब्दाचा केलेला जो घाव आहे तो किती पिढ्यानं पिढ्या, नाही का, हा चालत राहत असतो. नाही मागे येतं बोलिले, म्हणून तो बरा मग बराचशी न पावावा. मग काय होतं शेवटी आपल्याला त्याच्याकडून दुःख होतं, आपले मन आपल्याला खातं. त्यापेक्षा कोणतीही गोष्ट करत असताना विचारपूर्वक बोलावे, विचारपूर्वक कृती करावे, म्हणजे आपल्याला दुःख होत नाही, कष्ट होत नाही. आता तुकोबराय म्हणतात या खटपटीला, या संसाराला मी फार भ्यालेलो आहे, नको वाटतो हा प्रपंच. देवा आता खोटे शब्द पुरे, जे खोटे अभिमानाचे जे काही शब्द आहेत, मोठेपणाचे डौलाचे जे शब्द आहेत, ते आता नको वाटतं मला सगळं आता. आता यानंतर जगद्गुरू तुकोबाराय, तुकोबाराय भजन करत असताना एक तीर्थयात्रेला जाणारा जो आहे तुकोबारायांकडे आला आणि तुकोबारायांना म्हटलं, तुकोबाराया चालता का या तीर्थयात्रेला जाऊन आपण? तर म्हटले कुठे चाललात? म्हटले आम्ही चाललो गंगा काशीला चाललो, गैला चाललो, त्याप्रमाणे आणखीन मथुरेला चाललेलं आहे. तर चला म्हटले तुकोबाराय, इथं भजन करतोस, रस्त्याने भजन करू आपण. तर तुकोबाराय म्हटले आता मला नका, नाही का, द्वेष नाही परंतु निष्ठा आहे ना. एकविधा आम्ही न धरू पालट. तर अशा प्रकारचे निष्ठा. तर तुकोबाराय म्हटले एक असं करा, त्या सर्व तीर्थांना श्रेष्ठत्व आहे, महत्त्व आहे, मग त्यांच्या विषयी आपुलकी आहे. तर पहिल्यांदा गंगा मैयाला पत्र लिहिलं आणि ते पत्र काय दिलं, म्हणजे हे पत्र जे आहे तर ते मैयाला अर्पण करा. म्हणजे ठीक आहे. मग ते पत्र काय दिलं त्याच्याविषयी असं त्या सांगतात, परिसे व माथे माझी विनवणे, मस्तक चरणे ठेवी तसे, भागीरथी महादोष निवारणे, सकळा स्वामिने तीर्थांची, जिता भुक्ती मोक्ष मरणे तुझ्या तेरी, ऐक्य परत्रे सुखरूप, तुका विष्णुदास संतांचे पोसणे, वाक पुष्पतेने पाठविले. हे माते, हे गंगामया परिसे, माझी विनवणी परिसे, माझी विनवणी ऐका. काय विनवणी आहे? मस्तक चरणी ठेवी तसे. पहिल्यांदा 2 हस्तक आणि 1 मस्तक तुमच्या चरणी ठेवतो. तुम्ही कोण आहात? भागीरथी आहात. भागीरथी म्हणजे भगीरथानं, म्हणजे त्या सगरपुत्रांचा उद्धार करण्याकरता तिघांनी अथक प्रकारची तपस्या केली आणि शेवटी भगीरथाला यश आलं आणि म्हणून त्याला भागीरथी असं म्हणतात. तर ह्या भागीरथी गंगा मैया जी आहे, ह्या सगळ्या त्या सगळ्या सगरपुत्रांचा त्याने उद्धार केला. केवळ सगरपुत्रांचाच उद्धार नाही, तर आज तागायत तुमचा आमचाही सगळ्यांचा उद्धार करणारी ही गंगामया प्रभूच्या चरणापासून निघाली. एका फिडीत पाप ताप, पोखित तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. तर अशी ही भागीरथी महादोष निवारिणी. जे काही सामान्य दोष असतील, महादोष आहेत, नाही का, महापाप ज्याला म्हणतात. महापाप कोणते? ब्रह्महत्या, स्थिरासुरापानम, स्थेयम गुरुवांगनागमः. ब्रह्महत्येचं पातक घडलं, स्थेय चोरी, सुरापान घडलं, गुरुवांगनागमः गुरुश्रीशी गमन, असे जे काही किंवा यांच्या सगळ्यांशी संसर्ग याचा आहे, अशी पातकं जरी घडली तरी ही भागीरथी गंगामैया जी आहे हे दोषांचं निवारण करते. आणि सगळ्या सगळ्या तीर्थांचं तीर्थ कोण असेल तर गंगामैया. कारण तर आपण बाबा म्हणत असतात की वेदामध्ये गंगामैया, काशी आणि हिमालयाचं नाव आहे, बाकी तीर्थांची नावं नाही वेदामध्ये. तर अशी ही सगळ्या तीर्थांचं तीर्थ गंगामैया आहे. तर त्या गंगामैयाच्या तीरावरती आपण जिवंत असताना आपल्याला भुक्तीही मिळते. कोणी उपाशी राहत नाही, जसं माऊलीच्या दरबारामध्ये उपाशी राहून राहत नाही, नाही का. जिता भुक्ती मोक्ष मरणे तुझ्या तिरी. आणि गंगामैयाच्या गंगामैयामध्ये गेल्यानंतर काय होतं? मोक्ष
प्राप्त होतो. माऊली काय म्हणतात? शुची गंगा होय पाप तापै आहे परी तेथे आहे बोढणे एक. तर असा मोक्ष तुझ्या तिरे तुकोबराय म्हणतात ना की गंगा स्नाना काय काळ सारावा चिंतने एकांत वासे गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या अशा तीर्थांच्या ठिकाणी वास केल्याने वास म्हणजे राहिल्यानं पाप जे आहेत ही क्षालन होतात. ऐक्य परत्रे सुखरूप आणि इहलोकात आणि परलोकात मध्ये सुख प्राप्त होतं. अशी तुझं महिमा आहे. आणि हे गंगामय्या तुका विष्णुदास संतांचे पोषणे तुकोबाराय आपण स्वतःला म्हणू हरीचे दास लिहू ती भूषणे. आपण प्रभूचं संतांचं दास म्हणून घ्यावं नव्हे त्याचंच देवाचं दास म्हणून घ्यावं त्याचंच भूषण वाटावं. आणि आम्ही संतांचं पोषण आहो. आमच्याकडे सामर्थ्य नाही आम्हाला संतांनी पुष्ट केलं संतांनी आमच्यावर कृपा केली असं आम्ही कशीत असणार. आणि अशा मी तुकांनी हे वाक्पुष्प पाठवलेलं आहे. हे वाणीरूपी पुष्प तुम्हाला समर्पण करण्याकरता पाठवलेले आहे. असं तुम्ही द्या असं तुकोबारायाने म्हटलं. तो ज्यावेळेस त्या ठिकाणी यात्रेकरू तिथे गेला त्या गंगामाईला समर्पित करणार त्यावेळेस साक्षात गंगामय्या कंकणाचे हात घेऊन त्या ठिकाणी त्यांना दर्शन झालं. गंगामय्याने ते पत्र स्वीकारलं. काय त्या शब्दांचा अधिकार आहे तुकोबारायांचा अधिकार. ते शब्द आणि ते शब्दाचं आपलं चिंतन घडतंय. म्हणजे किती आपणही खऱ्या अर्थानं भाग्यवान आहो. गंगामय्यानं हेच अभंग ते वेगळे अभंग नव्हते हेच अभंग हेच पत्र गंगामय्यानं आपल्या हातामध्ये घेतलं. असा त्यानंतर गंगामय्याचं स्नान करून पत्र दिल्यानंतर विश्वनाथाकडे गेले काशीमध्ये. आणि मग विश्वनाथाला हे पत्र दिलं. विश्वनाथाचं पत्र आहे तुम्ही विश्वनाथ दीनरंकमी अनाथ कृपा कराले ते थोडी पाया पडिलो बराडी काय उणे तुम्हा पासे मी तो अल्पचे संतोषी तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा. तुम्ही विश्वनाथ आहात विश्वाचे स्वामी आहात. दीन आणि मी मात्र कसा हो दीन आहो इंद्रियांची दिने आम्ही केली लाजिरवाने इंद्रियांचे ओढता आहेत. मी रंक आहे भिकारी आहे साधन संपत्तीनं हीन आहे. आता तसं म्हणायचं लीनता आहे नाही काही सगळे हे वस्तुस्थिती आहे का लीनता असावी. दीनरंक मी अनाथ आहे नाही का कृपा करायला ते थोडी आणि थोडी तरी कृपा करा. आणि मी तुमच्याकडे पराडी आहे अर्थात ओशाळभूत अंत करणार आहे. तुम्ही काहीतरी माझ्यावरती कृपा कराल अशा इच्छेनं तुमच्याकडे मी पाहत आहे. मग काय येऊ नये तो महापाशी तुम्ही म्हणाल माझ्याकडे काय हो तर असं नाही आम्ही सगळं सामर्थ्य जाणतो आहोत. तुम्ही विश्वनाथ आहात काय येऊ नये तो महापाशी तुमच्याकडे काय कमी तुम्ही म्हणायला कशाला लागतंय न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वंभर परिहारची न लगे. परंतु काहीतरी एक प्रेमाचा लढीवाळ संवाद करायचा म्हणून काय येऊ नये तो महापाशी तुमच्याकडे काही कमी नाही सगळं आम्ही जाणतो. मी तो अल्पचे संतोषी मला तुम्ही थोडासा काहीतरी भातुकं देऊन संतुष्ट कराल त्यातही मी संतुष्ट आहे. मला काही जास्त काही माहीत पाहिजे नाही थोडंसं प्रेम द्या. तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा भातुकं वाठवा थोडासा खाऊ द्या प्रेमरूपी खाऊ द्या. कारण प्रेम हे देवाचे हे देणे अभिमान जाये जेणे न धरावे म्हणे शुद्धी देश काळाची. कारण प्रेम देणारा भगवान परमात्माच आहे. म्हणून त्या भगवंताकडे फक्त प्रेमाचा खाऊ मागितला. देवा मला दुसरं काही नको. त्यानंतर गयेला पत्र दिलं म्हणा किंवा मग गयेला एक तो तीर्थयात्रे म्हटलं गयेला चाललो मी आहो. तर त्यावेळेस तुकोबराय काय म्हणतात पिंड पदावरी दिला आपुलिये करी माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारली हरिहर तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. पिंड पदावरी दिला आपुलिये करी नाही का. काही तीर्थक्षेत्रांचं महात्म्य असतं ज्यावेळेस इतर ठिकाणी काही त्याचे क्रियाकर्म करून हे उद्धार होत नाही त्यावेळेस शेवटचे सांगितलं तर तुम्ही गयेला जा गयेला विष्णुपदावरती पिंडदान करा आणि मग त्याला मुक्ती मिळेल असं सांगितलं जातं. त्या क्षेत्राचा महिमा आहे महात्म्य आहे. मग तर त्या ठिकाणी म्हणतात की तुकोबराय म्हणतात पिंड पदावरी दिला आपुलिये करी पिंड पदावरी दिला. आता मला तुम्ही जा धन्य आहात तुम्ही पण मला कुठे जायची आवश्यकता नाही. का बरं आवश्यकता नाही कारण ज्यांचं काही बाकी असेल त्याने गेलंच पाहिजे. कर्मशास्त्राचा हा दृष्टांत आहे कर्मशास्त्राचं खंडन नाही. परंतु जो भगवत भक्त आहे ज्यानं पूर्ण परमात्म्याला देह समर्पित केलेला आहे त्याचं कोणतंही कर्म अवशिष्ट राहत नाही. बाबा म्हणत असतात की काय तेषाम कर्म कुर्वन्ति तिस्र मत्कर्म कुर्वताम तेषाम कर्म लोपो भवेदेदी तेषाम कर्म कुर्वन्ति तिस्र कोट्यम हर्षयः. म्हणजे काय की जो भगवत भक्त आहे भगवत भक्ताचं कर्मशास्त्रामधली काही त्रुटी राहिली तर ती त्रुटी
दूर करण्याकरता त्याला वेगळे काही कर्माचे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. मग त्याच्यासाठी काय सांगितलं की जे अंतराळातले महात्मे असतील ना, तर ते महात्मे त्याचं ते कर्म जे आहे ते पूर्तता करून घेतात. त्याच्याकरता पुन्हा कर्ममार्गाचं अनुसरण करून ते करण्याची आवश्यकता नाही. तर पिंड पदा आपुले करी आम्ही पिंड पदावरी दिला. तर आम्ही काय केलं, आपल्या हातानं, पिंड म्हणजे तो बाहेरचा पिंड नाही, आता पिंड म्हणजे हा जो पिंड आहे पंचमहाभूतांचा पिंड, तर हा पदावर दिला, अर्थात परमात्मा जो आहे त्या परमात्म्याला समर्पित केला. आता परमात्म्याला समर्पित केल्यानंतर, एखादी वस्तू परमात्म्याला दिल्यानंतर, दान केल्यानंतर आपलं काही स्वत्व राहतं का? काही स्वत्व राहत नाही. त्याच्यामुळे याच्याकरता वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही. आपण एरवी जे कर्माधिकारी पुरुष आहेत, आपण नाही का, श्रुती आहे, काय श्रुती आहे, जाय मानवे ब्राह्मणा स्त्रीभी ऋणवान जायते. जन्मताना मनुष्य तिघांचं ऋण घेऊन येत असतो. तर तिघांचं ऋण कसं निवृत्त होतं, तर म्हणतात ऋषींचं ऋण आहे. तर ऋषींचं ऋण कसं निवृत्त होतं, ब्रह्मचर्येन ऋषीभ्यो यज्ञेन देवेभ्यो प्रजया पितृभ्य. यज्ञ जो आहे देवांचं ऋण यज्ञाच्या द्वारा दूर होतं, प्रजातंतूच्या द्वारा पर आपल्या मातापित्यांचं जो ऋण जे आहे हे निवृत्त होतं, अशी श्रुती आहे. पण ही श्रुती कुणाला आहे? कर्माधिकारी पुरुषाला आहे. जो भगवत भक्त असेल किंवा ज्ञानी पुरुष असेल त्याच्याकरता ही श्रुती नाही. तर ह्या भगवत भक्तानं आपला संपूर्ण, आपण माळ घालतो म्हणजे काय, हे तुळशीपत्र या देहावर ठेवतो म्हणजे आता माझा मी न राहिलो, सगळं भगवान परमात्म्याला समर्पित केलं. त्यामुळे थोडंफार कर्मामध्ये कमी अधिक काही जास्त घडलं तर त्याचा दोष. पण कुणाला, म्हणजे एखादा थोडाफार जप करत असेल आणि म्हणून माझ्याकडून जरी घडलं आणि मला काय दोष लागणार आहे असं नाही. जो पूर्ण समर्पित आहे, दुसरं काही जाणतच नाही, अशा भगवत भक्ताकडून जरी काही कर्मांग काही उणीव झालं पण तरी देखील त्याची ते साकल्यता, परिपूर्णता जी आहे हे भगवान परमात्मा म्हणा किंवा अंतराळातले महात्मे म्हणा दूर करत असतात. त्याला स्वतंत्ररित्याने यातून वेळ काढून ते करण्याची काही आवश्यकता नाही. ते तुकोबराय सांगतात, मी आपल्या हातानं हा जो पिंड आहे पंचमहाभूतांचा तो पदावर दिला, म्हणजे भगवान परमात्म्याला समर्पित केला. आता माझा मी न राहिलो, माझे झाले गयावर्जन. आणि परमात्म्याला एकदा समर्पित झाल्यामुळे आता मला गयला जाण्याची आवश्यकता नाही. कारण आताच आपण पाहिलं, जरी पितरांचंही ऋण असलं प्रजया पितृभ्यो, परंतु जो आपण भगवत भक्त आहोत, भगवत भक्ताला प्रजेचं ऋण फेडण्याची काही आवश्यकता नाही. म्हणजे संतानोत्पत्तीची काही आवश्यकता नाही, नाही का. लोक म्हणतात ना, संतानोत्पत्ती नाही झाली तर मग प्रजेचं ऋण कसं फेडणार. पण हा नियम कर्माधिकारी पुरुषाला आहे, भगवत भक्ताला, तत्वज्ञानी पुरुषाला हा नियम नाही. तर माझे झाले गयावर्जन, म्हणजे गैर जाण्याची काही आवश्यकता नाही. फिटले पितरांचे ऋण, आता मी सगळं माझा मी न राहिल्यामुळे पितरांचंही ऋण फिटलं, सगळं माझे कर्म यथासांग पार पडले. आता मला वेगळं कर्म करण्याची आवश्यकता नाही. केले कर्मांतर बोंब मारली हरिहर. आणि हे पिंड दान केल्यानंतर त्यांच्या पितरांच्या नावानं बोंब मारतात ना, तसं मी हा देह परमात्म्याला समर्पित केला आणि हरिहर म्हणजे परमात्म्यालाच्या नावानं बोंब मारली. अर्थात गरजू हरीचे पवाडे, मिळवू वैष्णव वागडे, पाझर रोकडे काढू पाषाणामध्ये, असं परमात्म्याचं घोष केला, परमात्म्याचं नामस्मरण केलं. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. आणि आता माझा भार ओझ जे आहे तर हे सगळं उतरलं. आता मला काही कर्तव्य, वेगळं काही कर्तव्य करण्याची आवश्यकता राहिली नाही. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रतिष्ठम आत्तेति तत्सर्वमिदमिदित्वा. सगळ्याचं उल्लंघन होतं. असं म्हणतात ना, जे काय आहे जे एक जाणला असता ते काही जाणण्याचं राहत नाही. कस्मिन् भगवो विज्ञाते सर्वं विज्ञातं भवति. जे एक जाणलं असता सगळं ज्ञात होतं. तसं हे सगळं परमात्म्याला समर्पित केलं असता वेगळं स्वतंत्र कोणतंही साधन करण्याची आवश्यकता नाही. परंतु हे तेवढंच महत्त्वाचं, सगळं समर्पित, नाही पिंड पदावरी, नाही का, सगळं आपलं स्वतःचं काही राहिलेलं नाही. सगळं भगवान परमात्म्याला समर्पित केलं असेल तर मात्र करण्याची आवश्यकता नाही. आणि थोडा अंगचा राखून असेल तर मात्र हे सगळ्या गोष्टी यथासांग कर्मकांडाप्रमाणे केल्या पाहिजेत. आता यानंतर मथुरेच्या राया, अर्थात भगवान श्रीकृष्णांचा जन्म कुठे झाला? मथुरेमध्ये. तर त्या भगवान कृष्णांना पत्र लिहिलं, मथुरेच्या राया माझे दंडवत पाया, तुमचे कृपेचे पोसणे, माझा समाचार घेणे, नाम धरिले कंठी, असे आर्तभूत पोटी, जीविते जाना, तुका म्हणे नारायणा. हे मथुरेच्या राया, हे राजा, हे श्रीकृष्णा, माझे दंडवत पाया, तुमच्या पायाला माझा दंडवत आहे. तुमचे कृपेचे पोसणे. आणि आम्ही जो आहोत ना, तर या ठिकाणी आहोत
त्याला कारण फक्त एकमेव तुम्ही आहात. तुमच्या कृपेचे आम्ही पोचणे आहोत. तुमच्या कृपेने आम्ही पुष्ट झालो. एरवी आम्ही यकश्चित असणारे काय आमचं सामर्थ्य आहे, परंतु तुमचं काही थोडंफार नामस्मरण करतो आणि त्याच्यामुळे आम्हाला समाधान वाटत आहे. तुमच्या कृपेमुळे पुष्ट झालो. तुम्ही कृपा नाही केलं तर आमचं कसं होणार? तुमच्या कृपेचे पोचणे. देवा, माझी एक इच्छा आहे, माझा समाचार घेणे, माझं क्षेम विचारा, माझं विचारपूस करा. तुका कसा आहे, काय चाललं, तुको वरायचं, कुठपर्यंत आला तर कुठपर्यंत चालायचं, अशी माझी विचारपूस करा. देवा, एवढीच एक इच्छा आहे. आणि आम्ही काय, तुम्ही म्हणाला आम्हाला विचारा, पण तुम्ही काय करता की नाही आमच्यासाठी? नाम धरले कंठी असे अर्थभूतपोटी. काय आमच्या काय एवढंच करू शकतो? देवा, तुमचं नाव घेऊ शकतो, नाम धरले कंठी. आणि अंतःकरणामध्ये मात्र तीव्र अशा प्रकारची उत्कट इच्छा आहे, कधी मला प्रभूचं दर्शन होईल अशी अंतःकरणात तीव्र इच्छा आहे. आणि त्याकरता देवा तुम्ही आम्हाला विचारा. जीवीचे ते जाणा, तो का म्हणे नारायणा, हे नारायणा जीवीचे जाणा. अंतःकरण, कारण तुम्हाला काही जास्त परिहार द्यायची आवश्यकता नाही. तुम्हाला सगळं कळतंच आहे. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. विश्वंभर परिहारची न लगे. त्यामुळे तुम्ही आमचं अंतर ओळखा. तुका म्हणे काय जाणवणी अंतर नको, तुका म्हण नको रागजो विठ्ठला, उठी दे मला भेटी वेगळे. मला सांगण्याचं काही कारण नाही बाकीचं बोलण्याचं, मला भेटी दे एवढंच माझी इच्छा आहे. माझा समाचार क्षेम कुशाल विचार मला काहीतरी, नाही का? विचारलं बरं वाटतं ना. नाहीतर का म्हणतं बघा, मी इतके दिवस जातो येतो, मला विचारलं सुद्धा नाही, असं होतं ना. तर देवा, काहीतरी विचार मला. तुका अजीवीचे ते जाणा, तुका म्हणे नारायणा, आम्हाला काही इच्छा नाही, हे मला सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला सगळं कळतंच आहे. तुकाला कसलीच इच्छा नाही जगतातील, कुठल्याही ऐहिक नाही, पारलौकिक नाही. फक्त तुम्ही काहीतरी बोलावं, कृपा करावी, एवढीच आमची इच्छा आहे. असं पत्र लिहिल्यानं हे पत्राचा विषय पूर्ण झाला. आता त्यानंतर जाय तिकडे त्या परमात्म्यानं आमचं चित्त आकर्षित केलं, अशा आशयाचा अभंग आहे. आणि त्यामुळे आमची जी अवस्था ती कथन केली आहे. जाय तिकडे लागे पाठी, नाही तुटी आठवाची, हिरोनिया नेले चित्त, माझे थित भांडवल, दावनिया रूपडोळा, मन चाळा लावियले, अनेक तोंडा पडिले मिठी, कान गोठी नाईकते, बोलल्याचा आठवण घडे, वाणी ओढे ते सोयी, तुका म्हणे प्रेमधगी, भरली अंगी अखंड, जाय तिकडे लागे पाठी. तर त्या प्रभूचं तुझेचे गुणवाद, सगळं इंद्रियांचा विषय जो आहे परमात्मा केल्यामुळे त्या परमात्म्यावर भार झाला आणि परमात्म्याने आमच्यावर कृपा केली. आणि कृपा केल्यामुळेच आमची अवस्था कशी झाली, जाय तिकडे लागे पाठी. आम्ही जिकडे जाऊ ना, परमात्मा आमच्या पाठीमागे येतो, नाही का? चरणीचे लागावया नामयाचे पाठी चाले की शिराज, लागावया राजा चरणीचे, परमात्मा माझ्या पाठीमागे येतो. म्हणजे ते परमात्मा जो आहे भगवत भक्ताची जे काही कामं असतील ती सगळ्या प्रकारचे कामं करतो. आपल्याला सगळं अभंग माहितीच आहे. नाही तुटी आठवाची, आणि त्या प्रभूची आठवणाची स्मरणाची तुटी होतच नाही, वियोग होतच नाही, नाही का? म्हणजे विस्मरणाच्या निमित्तानं पुन्हा काय होतं, ते बाबा सांगत असतात ना, ते गोपी म्हटले ध्यान करत बसली यमुनेच्या तीरावरती, आणि दुसरी तिला म्हणते, अरे काय सखे तू काय कशाचं ध्यान करते? अरे ज्याचं ध्यान करायचं तू बघा ना, नंद निकेतना अंगणे शृणू सखे कौतुकम एकमया दृष्टम. काय पाहिलं की धूसिर म्हणजे धुळीनं धुसीर झालेला अंग जो आहे, नृत्यंत वेदांत सिद्धांत, वेदांत जो सिद्धांत घनीभूत होऊन त्या नंदाच्या अंगणामध्ये खेळते आहे. अरे त्याच्याविषयी बोलूच नको म्हटली का? कारण त्याने तर मला सगळा वेळ लावले, तो तर चित्तातून जाईना, मला झोपसुद्धा येईना, त्याला विसरण्याकरता मी ध्यान करते. म्हणजे बघा काय अवस्था असेल. तर नाही तुटी आठवा, त्याचं विस्मरण होत नाही, नाही का? म्हणजे प्रेमाचा आलेला प्रवाह, म्हणजे शब्द जे आहेत हे शब्द खंडित होत नाही. तुकोबराय म्हणतात ना की जर थांबायचं जरी म्हटलं तरी देखील ते शब्द थांबत नाहीत. नेघे 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 वाचा विसावा, तुका म्हणे हवा हवा साधावा, अशा प्रकारची स्थिती झालेली आहे. कारण झालं काय, हिरोनिया नेले चित्त, माझे थित भांडवल. माझं थित म्हणजे असलेलं हे भांडवल, हे संसार कशामुळे? चित्तामुळे. चित्तमेव ही संसार तत्प्रयत्नेन शोधयेत. संसाराला कारण हे चित्त आहे. तकार विषयाध्यास आला ना, चित्त जरी चैतन्य स्वरूप असला पण तकार विषयाध्यास आला, आणि त्या चित्तामुळेच हा सगळा काही संसार आहे. तर हा जो संसाराला कारण असणारा चित्त, परंतु ते चित्त ज्या चित्तानं सगळा संसार घडतो, जे चित्त हा सगळा संसार उत्पन्न करतं, पण ते चित्त आता काय झालेलं आहे, ते चित्त रूपाने राहिलं नाही. त्यात तकाराध्यास
निवृत्त करून त्याला चित्स्वरूप करून टाकलं. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीशी आले. ते चित्त जे आहे, चित्त त्यानं चोरून घेऊन गेला. शरीर राहिले फक्त, पण यात चित्त राहिले नाही. चित्त चोरी गेले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. अशा प्रकार हिरोनियानेले चित्त, त्यानं चित्त चोरलेलं परमात्मा चित्त चोर आहे. आणि चित्त चोरल्यामुळे आता ते जसं एखादा नाही का सापाचा कणा असा साप असावा आणि त्याचं मणके मोडावेत, मग आता तो काय, त्याला काय त्यात रस असतो का चालण्यामध्ये? तसं हे काम करण्यामध्ये, व्यवहारधंदा करण्यामध्ये काय रस असतो का त्याला? कारण ते चित्त कुठे, सगळं चित्त तिकडे. असं असणारं संसाराचं भांडवल तेच त्यानं घेऊन गेला. हरिणे माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. आता काहीशी जशी गोपींची अवस्था झाली तशीच माझी अवस्था झाली. धावून या रूप डोळा. झालं कसं हे? तर असं झालं, धावून या रूप डोळा मन चाळा लावली. त्या परमात्म्यानं अशी झलक दाखवली आणि त्या झलकीमध्ये सगळं भुलून गेले, नाही का. त्याचं रूप माधुर्य, अधरम मधुरम वदनम मधुर, सगळं त्याचं मधुर आहे. आणि त्याने ती झलक दाखवली. त्याच्या रूपाला, सावळ्या रूपाला मी मोहित झाले आणि सगळं काही विसरून गेले. दावनिया रूपडोळा मन चाळा लावेले. आता दिगंबर महाराज असते त्याने फार वर्णन करून सांगितलं, असं सफरचंदासारखे गाल, नाही का. डोळे जे आहेत ते आता आपल्याला ते येणार नाही, नाही का. दावनिया रूप, नाही का. आपण म्हणू शकतो, नाही का, तुझे निळही कोटी चंद्रप्रकाशे, कमल नयन हास्य वदन हासे, किंवा पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, रत्नकिळ फाकती प्रभा, रत्नकिळ फाकती प्रभा. अशा प्रकारे त्या परमात्म्याचं दिव्य अशा प्रकारचं तेज आहे. हिरोन या नेले चित्त माझे तिथं जाऊन या रूपडोळा मन चाळा लावेले. मनाला मात्र चाळा लावला, वेळ लावलं. तुका म्हणे हसे जन नाही काणंत एठाई, अनेक तोंडा पडेली मिठी. आणि झालं काय, तोंडाला मिठी पडली. तोंडाला मिठी पडली म्हणजे दातकिळी फसली, गप बसली. आता संसारात बोलण्याची नाही, आता देवाविन काही. आता म्हणजे वाचा जी आहे तर अन्य वाचा विमुंचत, अन्य वाणीचा त्यानं त्याग केला. आता बोलायचं असेल त्या परमात्म्याविषयी, दुसरं काही बोलणं ना. अनेक तोंडा मिठी पडली, कान गोठीनं ऐकते. तुझेची गुणवाद वर्णी न पवाडे, तुझेचे गुणवाद ऐके ना कानी, अनेकांची वाणी पुरे आता. तर सगळ्या इंद्रियांचा विषय, किंवा आपण नेहमी आवाज म्हणतो, घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्ही घरे डोळे, तुम्ही घरे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐकारे कान, माझ्या विठोबाचे गुण. अशा प्रकारे सगळ्यात इंद्रियांचा विषय हा परमात्मा झालेला आहे. आणि मी एखाद्याला काहीतरी बोलतोय, परंतु त्या चिंतनामध्ये बोलल्याचा ठेवणं घडे, मी काय बोललो हे मला स्मरणात देखील राहत नाही. आणि वाणी जी आहे त्या परमात्म्याच्या दिशेनं धावा घेत आहे. तुका 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 म्हणे प्रेमधगी अंगी अखंड प्रेमधगी भरली. प्रेमाची धगधग, तशी आग जी आहे ना, धगधगती आग आपण म्हणतो, म्हणजे ती वाढणारी आग आहे, त्याला धगधगती आग असं म्हणतो. त्याप्रमाणे ह्या ठिकाणचं जे प्रेम आहे, तर हे भगवंताविषयी प्रेम नित्य निरंतर वृद्धिंगत वर्धिष्णू अशा स्वरूपाचं आहे, नाही का. प्रेमाचं वर्णन करता आपण म्हणतो ना, गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम. अशा प्रकारचं प्रेम आहे. आणि ह्या चिंतनामध्ये अतिशय आनंद झाला. आणि त्या आनंदामध्ये काय स्थिती झाली, तुकोबराय कथन करतात. नको ऐसे झाले अन्न, भूक तहान ते गेली, गोविंदाची आवडी जीवा, करीन सेवा धनीवरी, राहिले ते राहो काम, सकळ धर्म देहीचे, देह धरिला त्याचे फळ, अनेक काळ धन्य हा, जाऊ निधी करिता सोस, क्षमा दोष करविन, तुका म्हणे याचे पाठी, आता साठी जीवाची. आता या चिंतन पहिल्यांदा अट्टहासा करावा लागतो, सायास करावे लागतात, परंतु नंतर या मनाचा एवढा अभ्यास होऊन जातो की त्याला त्या परमात्म्याविषयी कितीही दूर करायचं म्हटलं तरी करमतच नाही. आणि आता एवढंच नाही तर जीवननिर्वाह ज्या योगानं घडतो, असं जे काही अन्न आहे तर नको, आता नको वाटतं. अन्न खायलासुद्धा नको वाटतं. अन्न त्यातसुद्धा वेळ जातो ना हो, असं वाटतं नको ते अन्न. म्हणजे भूक शोक काय सुख शेज गोड चित्ती न लगे अनिक, नाठवे घरदार तहान पळाली भूक. असं चिंतनाचा परिणाम, चिंतने तद्रूपता होते. आता अन्न तहान भूक सगळं शोकाचार्यानं सगळं विसरून गेलं. 7 दिवस त्यांना आठवणसुद्धा राहिली नाही. तशा प्रकारे आता अन्न नको, भूक तहान गेली, भूकही निवृत्त झाली, तहानही लागत नाही, भूकही लागत नाही.
कारण का गोविंदाची जीवाला आवडी निर्माण झालेल्या आहे आणि आता मी त्याची धनीवरी तृप्ती होईपर्यंत त्या परमात्म्याची सेवा करीन अखंड. आता जगतातील जे काही कर्तव्य म्हणून व्यवहारिक कर्तव्य असतील ते सगळे कर्तव्य राहिले त्याचा मी काही एक विचार करणार नाही. राहिले ते काम जे आहे तर ते सगळं काम राहू द्या. कार्य देहनिर्वाहासाठी बाकीचं तर मी करतच नाही उठा ठेव काहीतरी, परंतु देहनिर्वाहापुरतं आहे त्याचा सुद्धा विचार करणार नाही. योगक्षेमाचा काही विचार करणार नाही. एवढंच नाही, देहाचे धर्म जे आहेत ना नाही का, देहाचे धर्म त्यात काय ते आवरता येतात का, पण त्याचा विचार करणार नाही. इतकी अवस्था बघा काय अवस्था असेल नाही का. देहाच्या धर्माचा सुद्धा मी काही एक विचार करणार नाही आणि अखंड त्या परमात्म्याच्या चिंतनामध्ये राहीन. देह धरीला त्याचे फळ, ज्याच्याकरता देह दिलेला आहे नाही का. देह जो आहे भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याचे संपत्ती नाही का. खरी संपत्ती आपल्याला मिळाली. देह जो मिळालेला आहे त्याचं फळ काय असेल तर अखंड भगवत चिंतन घडणं आणि नाही का. धन्य काळ संत भेटी नाही चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. सकळा मंगळाचे मंगळातील मंगळ काय असेल तर जो काळ चिंतनात गेला आणि हा काळ चिंतनात जात असल्यामुळे देहाचं सार्थक खऱ्या अर्थानं झालेलं आहे आणि हा काळ खऱ्या अर्थानं धन्य झालेला आहे की जो अखंड काळ माझा भगवत चिंतनात जातो आहे. जाऊन येदे करिता सोस. आणि आता हे चित्त जरी काही वेळेला बाहेर जाऊ पाहत असेल करिता सोस अतिशय लोभ हव्यास त्या संस्कारामुळे जरी गेला पण तरी देखील आता मी जाणत नाहीच आहे, पण तरी देखील कधी गेलंच तर देखील मी जाऊ देणार नाही. क्षमा दोष करवीन आणि देवाकडे मी क्षमा मागेन. देवा आता एवढा वेळ थोडा वेळ जरी माझं चित्त बहिर्मुख खाण्यापिण्यापुरतं तरी बहिर्मुख झालं पण मला क्षमा कर आणि काही दोष घडले असतील देवा क्षमा कर. मी अशा प्रकारे देवाकडूनच मी क्षमा करून घेईन. आणि आता याचे पाठी आतासाठी जीवाची आता याचे म्हणजे ह्या देवाच्या जीवाची साठी पाठी या म्हणजे यानंतर आता जीवाची साठी करेन म्हणजे सगळा जीव जो आहे देवाला अर्पण करेन आणि यावत आयुष्य सगळं भगवत चिंतनामध्ये व्यतीत करेन. वाट पाये हरे कान्हये अजूनही असेच आतुरतेचा अभंग आहे. आपल्या मनाची जी झालेलं आतुरता त्याचं जे काही प्रागट्य आहे तुकोबराय स्वतःशी संवाद करतात. तुका म्हणे होय मनाशी संवाद आपलाची वाद आपणाशी. किंवा साधकानं त्या आतुरतेच्या अवस्थेमध्ये जरी परमात्म्याने भेट दिली नाही तरी आपण कसा विचार करावा याचं दिग्दर्शन तुकोबराय या अभंगामध्ये करतात. वाट पाय हरे कान्हये अजूनही निष्ठुर का मनी धरियले. काय करू धीर होत नाही जीवा. काय आर ठेवा उभा ठेला नाही माझा धावा. पडियेला काणी कोठे चक्रपाने गुंतले ती. नाही कळवाले अंतर कृपावंत फार ऐकतो. बहुता दिसांचे राहिले भातुके नाही कवतुके कुरवाळिले. तुका म्हणे देई एक वेळा भेटी शीतळे हे पोटी होईल मग. वाट पाहे हरी देवा तुझी मी निढावरी कर ठेवणे वाट मी पाहे. असं तू वाट पाहतो कधी परमात्मा मला भेटतो आहे अजून काय येत नाही. देवा तुम्ही तर कृपाशिंधू. देवा तो कृपाशिंधू दिनवत्सल मायबाप तुम्ही मायबाप आहात. अशा प्रकारचे कृपाशिंधू म्हणून तुमचा गवगवा केलेला आहे आणि तुम्ही तर मी एवढे चिंतन करतो आहे अजून देखील आले नाहीत. अंतकरणामध्ये निष्ठुरता धारण केलेलं आहे. निष्ठुर का म्हणे धरेल असं का धरलं. देवा काय करू धीर होत नाही जीवा. देवा जीवाला धीर धरवत नाही. कधी परमात्मा येतो आणि कधी मला भेट देतो. कशामुळं मग असं काय कारण असेल बरं की ज्याच्यामुळं एवढी आतुरता माझ्या अंतकरणामध्ये असूनही मला परमात्मा भेट देत नाही. आता काय आड म्हणजे प्रतिबंध उभा ठेला असा कोणता प्रतिबंध आहे. संचित कर्माचा म्हणा पापाचा म्हणा असा कोणता प्रतिबंध आहे की ज्या प्रतिबंधामुळे तुम्ही मला दर्शन देत नाहीत. काय असेल देवा थोडं ते तुम्हीच दूर करा. आता आम्ही देवा शक्तीने भाकूतेने करुणा नाही माझा. देवा का बरं तुम्ही येत नसाल. तुम्हाला का माझं धावा मी जो काही हाक मारतोय करुणेतेनं आर्द्रतेनं ती काय तुमच्या कानावर पडली नाही काय. कुठे गुंतला आहात. कोणापाशी गुंतला आहात. लक्ष्मी मातेजवळ गुंतला आहात की शेषशय्याजवळ गुंतला आहात किंवा दुसरं कोणी आर्त भक्त आहे त्याचं दुःख निवृत्त करण्याकरता गुंतला आहात. तुम्ही कुठे गुंतला आहात. कुठे चक्रपाने गुंतले ते तर तुमच्या कानावर अजून माझे शब्दच पडले नाहीत नाही का. भगवान भक्त श्रद्धा जाणत असतो तर त्याला बाह्य नाही का ते आपल्या भक्ती सर्वसमाधी गोष्ट आली ना. तो एक वाणी होता तर तो भगवान परमात्म्याचे सगळ्या षोडशोपचाराने पूजा करत होता आणि एक चंड भिल्ल होता तो मांस वाढत होता. तर त्याला परमात्मा प्रसन्न झाले आणि म्हटले त्या भक्ताला दर्शन दे. म्हटले तो भक्त कोण त्याला ओळखतच नाही. म्हणजे श्रद्धा महत्त्वाची आहे.
तर थोडक्यात समजून घ्या सगळे, आणि समजलं नसेल तर फक्त सरस वाचा. हां नाही माझा धावा पडेला कानी, कोठे चक्र पाने गुंतले ती, नाही कळू आले अंतरा अंतर. ह्या अंतरा अंतर, माझा अंतर जे आहे, माझं मन आहे, तुमच्या अंतराला कळू आलं नाही असंच मला वाटतं. ज्या अर्थी तुम्ही अजूनही मला भेट देत नाहीत. कृपावंत परंतु देवा, मी ऐकतो ना तुम्ही कृपावंत आहात. तुम्ही कृपावंत किती आहे का, भरपूर भगवान परमात्मा जो आहे कृपावंत आहे, तो कोणाची उपेक्षा अवहेलना करत नाही असं आहे. त्यामुळं आज तुम्हाला कळलं नाही असं नाही, तुम्हाला कळले, पण तुम्ही आता काहीतरी कृपा करा लवकर लवकर. बहुता दिवसांचे, आणि मला जो खाऊ आहे प्रेमाचा खाऊ, तर तो तुम्ही दिला पाहिजे ना. अजून कुठे दिला मला तुम्ही प्रेमाचा खाऊ ना, आणि कधी आलेत माझ्याकडे, एवढं मी साधना करतो नाही का, पण तरी देखील अजून मला तुम्ही प्रेमानं अंजरलं गोंजरलं आहे का, कुरवळलं आहे का, नाही कौतुकानं अजून कुरवाळलं. त्यामुळे आता मला तुम्हाला काय म्हणायचं नाही, तुम्हाला दोष द्यायचा नाही, मला काही म्हणायचं नाही. फक्त एक करायचं, तू का म्हणे दे एक वेळा भेटी दे, आणि त्या योगानं मी पोटी अंतःकरणामध्ये माझं मन जे आहे शीतळ होईल, शांत होईल, समाधानी होईल, एवढीच माझी इच्छा आहे. देवा, तुम्हाला मी कधी काही कठोर शब्दांतरी बोललोय का, तुम्ही मला माझ्या रागावलात म्हणून मी येत नाही, पण असं तरी कधी झालंय का, नाही दिले कधी कठीण उत्तर, तरी का अंतर पडिले म्हणून आता वियोग नसा आहे. लाचावले देह संगष्टने, वेळोवेळा वाचे आठवितो नाम, अधिकची प्रेम चढे घेता, तुका म्हणे जननीये पांडुरंगे जननीये, घेऊनी कडीये बुझाविले. देवा, मी तुम्हाला कठीण शब्दाने कधी बोललो नाही, तरी का मला बरं माझ्यावर तुमच्यात माझ्या दुरावा निर्माण केला, म्हणून आता देवा मला वियोग सहन होत नाही, नाही का. देह संघष्टने, देहे संघष्टन, देहाचा अर्थात हा प्राप्तिपूर्वक झालेला वियोग आहे. मला तुमची जडणघडण, तुमची मजा लागली सवय, तुमची सवय लागलेली आहे मला, तर आणि पण आता तुम्ही गेलात, आता तुमचा काही वियोग मला सहन होत नाही. आता मी काय करतो, वेळोवेळा तुमचं नाम आठवतो, आणि अधिकची प्रेम चढे घेत, नाम घेता अधिकची प्रेम चढे. हे नाम साधन असं आहे की पहिल्यांदा अट्टहासानं करावं लागतं, नाही का. बाबा म्हणत असतात किंवा आपल्या नारद भक्तिस्तोत्रामध्ये दृष्टांत दिला अखंडानंद स्वामींनी, की ते म्हणतात की पहिल्यांदा नामस्मरण करावं वाटत नाही. मग त्यासाठी उपाय काय आहे हो म्हटले, जसं आपल्याला पित्त झाला असेल तर पित्त झाल्यानंतर काय करावं म्हणतात, खडी साखर खावी. पण खडी साखर खायची, पण कुठपर्यंत खायची, जोपर्यंत ती खडी साखर गोड लागत नाही तोपर्यंत ती खडी साखर खायची. जसं नामस्मरण गोड लागण्याकरता काय केलं पाहिजे, कुठपर्यंत करायचं, जोपर्यंत ते गोड लागत नाही तोपर्यंत ते नामस्मरण करायचं. तशा प्रकारे मी नामस्मरण करतो आहे, आणि त्या नामस्मरण केल्यामुळेच अधिकची प्रेम, नाम घेता अधिकची प्रेम चढे. नामस्मरणानं हे प्रेम जे आहे उत्तरोत्तर आणखीनच वृद्धिंगत होत आहे. हे पांडुरंगे जननीये, सर्वांचे उत्पत्तीकर्ते असे असणारे, की ज्याच्यापासून सगळं सृष्टीची उत्पत्ती झाली, असे हे जननीये. या जननीनं घेऊन कडीये बुझाविले, आणि अशा त्या परमात्म्यानं तो कृपा सिंधू आहे, आम्ही आधीच म्हटलेलं आहे. पण आता त्या परमात्म्याने आमचं कृपा केली, आणि कृपा करून मला बुझावलं, माझं समाधान केलं. परमात्मा जो आहे आपल्या अंगा खांद्यावर घेतो ना, नाही का, एक अभंग आहे ना, विठो माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर. अशा प्रकारे हा भगवान परमात्मा भक्तांचा सोहळा करतो. त्यानं माझं समाधान दिलं, आणि आता परमात्म्यानं समाधान दिलं, परमात्म्यानं दर्शन दिलं. दर्शन दिल्यानंतर परमात्मा केवळ तसाच दर्शन देतो का हो, स्थूल स्वरूपाचे दर्शन देतो, आणि त्याच्या खऱ्या वास्तव स्वरूपाचे दर्शन देतो. आणि दोन्ही दर्शन झाल्यानंतर मग आता तुकोबाराय म्हणतात, आता न करी सोस, सेविन हा ब्रह्मरस, सुखे सेविन अमृत, ब्रह्मपदीचे निश्चित, तुमचा निज ठेवा, आम्ही पाडियेला ठावा, तुका म्हणे देवराया, आता लपाले तेवाया. आता मी सोस करणार नाही, हव्यास करणार नाही, कष्ट करणार नाही. का बरं, कारण मनुष्याची धाव कुठपर्यंत असते, जवरी तुझे रूप नव्हे दिठे, तव जगाशे संसारे गोमटे, देखिला के विषय विटे, उपनला त्रासू. त्या परमात्म्याचं दर्शन झालं तर तो संसार तो कडू झाला, देव जो आहे गोड वाटू लागला, प्रपंच कडू वाटू लागला. हे कशाचं फल आहे की परमात्म्याच्या दर्शनाचं फल आहे. तर
आता न करी सोस, आता मी बाह्य भौतिक कोणत्याही गोष्टीकरता प्रयत्न करणार नाही. ज्या सुखाकरता प्रयत्न करायचे तो सुखरूप आनंदाचा कंद असणारा परमात्मा मला प्राप्त झाला. त्यानं मला दर्शन दिलं आणि सेवेनं हा ब्रह्मरस त्या परमात्म्यानं प्रदान केलेला जो ब्रह्मरस आहे, ब्रह्माचा रस नाही तर ब्रह्मच रस आहे. रसो वै सहा रसम हे लब्ध्वा आनंदी भवते नान्यथा. रसस्वरूपाला प्राप्त केल्यानंतर आनंद होतो खऱ्या अर्थानं, कारण आनंदो ब्रह्मेते विजाणत. आनंद स्वरूप परमात्माच आहे, परमात्मा व्यतिरिक्त कुठेही आनंद नाही. आणि असा हा ब्रह्मरसाचा मी अखंड पान करेल. मग ते सगुण स्वरूपाचा असेल किंवा निर्गुण स्वरूपाचा असेल, सेविन अमृत ब्रह्मपदीचे निश्चित. आणि ते अमृताचं सेवन करेल सुखानं आनंदानं, नाही का. चिंतने चिंतने तद्रूपता ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण या देहाते संभाळी. अशा प्रकारे चिंतनामध्ये मी सगळं विसरून जाऊन परमात्मा स्वरूपाशी अखंडतेने एक रूप होऊन त्या स्वरूपातच राहण्याचा अभ्यास करेल. त्याचाच आनंद आहे. सेविना अमृत ब्रह्मपदीचे निश्चित निश्चयानं तेच करील. आता तुमचा निज ठेवा, आम्ही पाडीला ठेवा. तुमचं जे निज जे काही ब्रह्मस्वरूप आहे तर तो ठेवा. स्वरूपाचं ज्ञान जे आहे आम्हाला ठावं झालं, तुमच्याच कृपेनं आम्हाला माहिती झालं देवा. अभिन्नत्वानं नाही का तो परमात्मा मीच आहे असं मला आत्मत्वानं ज्ञान झालं. अभिन्न या सेवा चित्तम याची भराला असं नाही का. जयाचने प्रसादे जीवकनुजयाचा उपमर्दे प्रसादे सर्व दुःखांना जीवत्व नाहीसं झालं. अर्थात मी ब्रह्मरूप आहे असं मला ज्ञान झालं. तुमच्या स्वरूपाचं आत्मत्वाने ज्ञान झाल्यानंतर तुका म्हणे देवराया आता लपाले ती वाया. आता कशाला लपता. आम्हाला सगळं जोपर्यंत आहे ना लपाछपीच्या खेळामध्ये आपण पाहतो लपतो मनुष्य कुठपर्यंत, जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत लपत राहतो. पण आता मी तेव्हा त्याला ओळखल्यानंतर तो लपायचं काय कारण आहे का. तसं देवा तुझ्या सगुण स्वरूपाला मी ओळखलेलं आहे, निर्गुण स्वरूपालाही ओळखलेलं आहे, नाही का. सगळ्याचं ज्ञान मला झालेलं आहे, नाही का. तो कोपर्यंत एक अभंग आहे की त्या परमात्म्याचं मला सगुणही दर्शन झालं आणि निर्गुणही दर्शन झालं. की तुकोबराय म्हणतात की बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला, विठोबा भेटला निराकार. बाळवेश घेऊन परमात्म्याचं सगुण साकार दर्शन झालं आणि निराकार परमात्म्याचं खरं स्वरूप कसं आहे त्याचे मला आत्मत्वाने ज्ञान करून दिल्यामुळे देवा आता तुमच्यात आणि आमच्यात काही भेद राहिला का नाही. त्यामुळं तू का म्हणे आता कशाला लपता. आता लपून काय आमच्यापासून लपून राहणार आहे का तुम्ही. कारण सगळ्याचं आम्हाला ज्ञान झालेलंच आहे. त्यामुळे या आणि आता तुकोबाला या स्थूल शरीरानं पुन्हा आलिंगन द्या की त्यात आम्हाला आनंद भक्तिप्रेम सुखाचा आनंद घेऊ द्या. तुम्ही घ्या आम्हालाही द्या. तर अशा प्रकारे हा जो संवाद ज्यानंतर अशा प्रकारची जी अनुभूती आहे मनाचे संवाद अशी व्यापक अनुभूती आल्यानंतर अनुरेणिया थोकडा तुका आकाशा एवढा अशा व्यापक भावाला प्राप्त झाला. त्यानंतर जेथे जेथे जासे तेथे मदची तू पहासे, ऐसा पसरीन भाव रिता नाही कोणी ठाव. चित्त जडले पायी पाळती हे ठाई ठाई, तुका म्हणे पोटी देवा घालून सांगे गोष्टी. आता हे परमात्म्याच्या कृपेनं मला ज्ञान झालं आणि ज्ञान झाल्यानंतर व्यापक अनुभूती आल्यानंतर म्हणजे सर्वम यदायम आत्मा तुका म्हणे जे जे भेटे ते वाटे मी आहेसे असे व्यापक रूपानं परमात्म्याचं आत्मत्वानं दर्शन झाल्यानंतर जेथे जेथे जासे तेथे मदची तोपाशे. मनाला म्हणतात हे मना आता तू कुठे जा. जोपर्यंत अज्ञान होतं तोपर्यंत तुला मी आतापर्यंत आवरून धरत होतो, नाही का. येतो येतो निश्चलते मनश्चंचलम अस्थिरम ततस्ततो नियम्येत आत्मने वशम नये. त्या मनाला आवरून धरत होतो. पण आता ज्ञान झाल्यानंतर सर्वच कळाला अभिचित्रलोक्य आनंदाच्या आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. असं कळाल्यानंतर आता जेथे जेथे जासे ते मना तुझ्या ज्या ज्या ठिकाणी जाशील त्या ठिकाणी तू त्या विषयांना पाहणार नाही तर त्या चैतन्य रूपानं मीच आहे. सगळ्या ठिकाणी मीच आहे. कारण मी म्हणजे तो, नाही का. तो म्हणजे मीच आहे. कारण तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन सर्वत्र संपूर्ण गगनदैसे. अशा व्यापक अनुभूतीला प्राप्त झाल्यानंतर मन जाण्याच्या अगोदर त्या ठिकाणी मनसो जवियो, नाही का. काय श्रुती माता म्हणते मनापेक्षाही वेगवान आहे. हां अनेज देकम मनसो जेवियो. अनेज म्हणजे तो हालचाल करत नाही, कंपायमान नाही, पण मनसो जेविय मनापेक्षा वेगवान आहे. मनाचंही अधिष्ठान रूपाने त्या ठिकाणी मन जाण्याच्या आधीच सगळ्यात वेगवान मन जरी असलं पण मनाच्याही अगोदर तो गेलेला आहे ना. म्हणजे गेलेला आहे म्हणजे औपचारिक आहे, तो आहेच आहे त्या ठिकाणी पूर्वीचाच आहे. तर जेथे तेथे मदसी तू पाहासी त्या ठिकाणी जाशील त्या ठिकाणी तुला मज म्हणजे परमात्मा स्वरूपाचंच दर्शन होईल.
आईसा पसरीन भाव रिता नाही कोणी ठाव. अशा प्रकारचं मी ज्ञान करून भाव श्रद्धेच्या अंगानं म्हणा किंवा ज्ञानाच्या अंगानं म्हणा, रिता नाही कोणी ठाव. दुसरा, विठ्ठल जडीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठल, किंवा पाहे तिकडे बाप माय विठ्ठला हे रखुमाई. असा कहाँ पगडारो देखे आनेरा देखे तो सब ओहीने घेरा. अशा प्रकारे सर्व ठिकाणी परमात्म्याचं दर्शन झालं. चित्त जे आहे तर त्या परमात्म्याच्या पायाच्या ठिकाणी तल्लीन झालं. आणि पाळती ते ठाई ठाई. पाळती शब्दाचा अर्थ आहे लक्ष ठेवणं, शोध घेणं, की चित्त पायाच्या ठिकाणी जडलं. पाळ ते ठाई ठाई म्हणजे जिथं जाईल तिथे त्या परमात्म्याचाच ग्रहण करतं, नाही का. तत्त पदार्थोपही चैतन्यालाच ग्रहण करतं चित्त. दुसरं पदार्थांना ग्रहण न करता अधिष्ठानालाच ग्रहण करतं. तुका म्हणे आता आम्ही काय करू, राहिलेल्या जीवनामध्ये देवाला पोटी घालून गोष्टी सांगू. देवाला पोटात घालायचं म्हणजे काय करायचं आहे, तर देवाला आत्मसात करायचं आहे. देवाचं वास्तव स्वरूपाचं जसं ज्ञान आहे ते आत्मसात करून मग आता ते जे आहेत गोष्टी सांगतात. म्हणजे अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे, हे काय. माऊलींनी जयाने घातले मुक्तीची गवांदी मिळविली मांदी वैष्णवांची. अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे. म्हणजे जे आपल्या अनुभव आला ते आता आम्ही इथून पुढे सांगू, की जेणेकरून त्याचा उपयोग इतरांनाही होईल. मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक अनुभवावे लोकांप्रती. आणि हे जे विष्णुदास आहेत ते काय सामान्य आहे, त्यांचा अधिकार आहे का हो. मुक्तिपांगन आहे विष्णूची या दासा. संसार तो कैसा न देखती बैसला गोविंद जडोनिया चित्ती. आदी तेची अंती अवसानी भोग नारायणा देऊनी निराळी. ओविया मंगळी तोची गाती बळबुद्धी त्यांची उपकारासाठी अमृत ते पोटी साठविले. दयावंत तरी देवाच सारखी आपुली पारखी नोळखती. तुका म्हणे त्यांचा जीव तोची देव वैकुंठ तो ठाव वसती ते. तर किती हे श्रेष्ठ आहेत संतात विष्णूची या दासा. जे भगवंताचे दास झालेले आहेत त्यांना मुक्तीचा पंगिस्तपणा नाही, मुक्तीचं दारिद्र्य नाही. जसं धनाचं दारिद्र्य असतं तसं मुक्तीचं दारिद्र्य आहे का वैष्णवांना. वैष्णव जे आहेत हे मुक्तच होणार, यात काही एक अन्यथा नाही. नवे नवे मुक्त नाहीत, ते इतरांना मुक्त करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे, आहे का. ज्ञानोबराय जे आहेत, जे संत आहेत हां मोक्षाची कैवल्याचा अधिकारी हीच होई पाहिजे होती. जे कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी वांधी करी जळाचे परी तळवटुक्या. नम्रता कशी असते, जळाप्रमाणे जसं खालाला धावतं त्यामुळे जो काही भेटेन त्याला नम्रता धारणा केली जाते. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी अशा प्रकारची योग्यता त्यांच्या ठिकाणी असते. जयाने घातली मुक्तीची गवांदी मिळविली मांदी. इथं मुक्ती आहे बाबा म्हणत असतात. पंढरपूर म्हणजे धोबिका काम आहे, ह्या तिसरी म्हणजे ज्ञान, नाही का. जयाने असं संत उदार उदार भरले अनंत भंडार. हे भंडार जे आहेत हे खुलं करतात, मुक्त असताना ज्ञान देत असतात. म्हणून मुक्तिपांगना ही विष्णूची दासा. आणि संसार काय आहे त्यांना माहिती देखील नाही. जन्म मृत्यू जे आहे किंवा त्याच्याविषयी असणारी सत्यत्व बुद्धी त्यांच्या ठिकाणी बिलकुल नसते. बैसला गोविंद जडोनियाची ज्ञाने आहे. आणि ज्ञानानंतर नाही का चहुपुरुषार्थाशिरी भक्ती जैशी किंवा पंचम पुरुषार्थाची प्राप्ती मज पढियंती उद्धवा. अशा प्रकारचे वैशिष्ट्य जे आहे केवळ आपल्या वारकरी संप्रदायामध्येच आहे. आणि मोक्षाचे तो आम्हा नाही अवघड, तो असे उघड काठोडीस बैसला गोविंद जडोनिया चित्ती. चित्तामध्ये अखंड परमात्मा एकरूप होऊन राहिला. आणि त्याच परमात्म्याचं चिंतन अखंड आदी अंती अवसानाला अखंड त्याचंच चिंतन चालू आहे. आणि हे जे आहे भोग नारायणा देऊनी निराळे ना. हेच सगळा करता करविता परमात्मा कोण आहे. कारण ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नव ब्रह्मणाहुतम ब्रह्मैवतेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीनं सगळं काही करता करविता परमात्मा आहे. ते आपल्याकडे कोणतंही तादात्म्य घेत नाही. नवीन सगळं परमात्माच आहे. भोग नारायणा आणि का ते परमात्म्याला अर्पण करून त्या कर्माचा काही एक दोष त्यांच्याकडे लागत नाही. आणि आपल्या आनंदामध्ये गायन कधी होतं, आनंदामध्ये का दुःखामध्ये. आनंदामध्ये ओविया मंगळी गाती गीती. आणि ओविया जे आहेत राम वेळोवेळा आम्ही गाऊ दळिता कांडिता जेविता गे बाई, नाही का. आता असा रस तुम्हाला येणार नाही. तर दुसरं कोणी असतं त्याचं त्यांनी मस्त म्हटलं गायलं असतं, नाही का. राम वेळोवेळा आम्ही गाऊ दळिता कांडिता जेविता गे बाई.
किंवा सुंदर माझे जाते गे फिरे बहुतेके ओया गाऊ कौतुके तू ये रे वा विठ्ठला जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे लावून पाची बोटे गे तू ये रे वा विठ्ठला. असं अनेक अनेक आहे. येई हो कान्हाई मी दळीन एकली एकली दळीता शिनले हात लावे वहिले. तर चला नाही का अशा आनंदामध्ये म्हणजे ज्ञानही झालेला आहे, भक्तिप्रेम सुखाचा आनंदही घेता येत आहे आणि आनंदाच्या भरामध्ये त्याचंच गायन करत आहे. बळबुद्धी त्यांच्या उपकारासाठी आणि राहिलेलं आयुष्य नाही का शरीरबल आहे, मनोबल आहे, आत्मबल आहे, हे सगळं बुद्धी त्यांची उपकार स्वतः करता काही कर्तव्य राहिलं नाही का. ते सगळं परोपकारा का परोपकाराय सतामृतया अमृत ते पोटी साठवले अंतकरणामध्ये अमृत जे आहे ज्ञानामृत आहे, भक्त्यामृत आहे, अनेक प्रकारचं अमृत आहे, प्रेमामृत आहे. आणि दयावंत जर आपण पाहायला गेलं तर ते देवासारखे देवापेक्षा वेगळे काही नाही, ते देवच आहेत. आता नवे नवे देवापेक्षा श्रेष्ठ आहेत, सगळ्यांना चिंतन माहिती आहे. तर त्याचं चिंतन आपलं करायचं नाही या ठिकाणी. आपला पारखी ओळखीती आणि ते काय अपपर भाव जाणतात का हो. ज्यांनी ज्यांना त्रास दिला त्यांचाही किती उद्धार केला. ज्ञानोबारायांकडे पाहना नाही का, त्या विसोबा खिचराने त्यांना साधं खापर मिळू दिलं नाही आणि त्याला काय म्हटले, तो भोजनाची इच्छा करू लागला, सुगंध दरवाळला, पाहिलं त्याला म्हणले परतासर. त्या परतासर म्हणण्यामध्ये त्याला सगळे जे काही स्थूल सूक्ष्म कारण महाकारण सगळ्याच्या अतीत होऊन तो परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाला. पहा एवढंच नव्हे, नामदेवरायांचं गुरुत्व भूषवण्याचा अधिकार त्यांना दिला. असं कोणी करण का हो. एरवी सामान्य मनुष्य जे खळांची व्यंकटे सांडू असं कोणी म्हणन का हो. नाही का, देव तर शत्रूला मारून टाकतो, पण संत तसे आहेत का हो. तसं नाही. बरं तसं म्हणजे देवापेक्षा संत श्रेष्ठ आहे. आपली पारखी ओळख येते. अशा अनेक उदाहरणं आहेत. आपला प्रभाव त्यांच्या ठिकाणी नाही. तुका म्हणे त्यांचा जीव तोची देव, त्यांचं आसनं जे आहे ना जीव तोची देव आणि वेगळा वैकुंठ नाही. संत महात्मे ज्या ठिकाणी राहतात ना तोच वैकुंठ आहे, वेगळा वैकुंठ शोधण्याची आवश्यकता नाही. आता परमात्मा जो आहे मला प्राप्त झाला, सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती. नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान, सांडियेला हेवा अवघा संचिताचा ठेवा. तुका म्हणे काम रसून या घेता नाम. आता तो परमात्मा जो आहे ना, हरी आला हाता मग कैची भय चिंता, असा तो परमात्मा मला सापडला आणि सकळ निश्चिंती झाली. तेथे निश्चिंत मी झालो. आता काही कर्तव्य राहिले नाही, कर्तव्यभाव स्थिती प्राप्त झाली, धन्यता प्राप्त झाली आणि त्यामुळेच ती तृप्ती प्राप्त झाल्यामुळेच नाही धावा घेत मन. मनाला यांची इच्छा कुठपर्यंत वाटते, जोपर्यंत तृप्ती होत नाही तोपर्यंत. पण आता मनही तृप्त झालं त्या प्रभूच्या दर्शनानं आणि इंद्रिय देखील धावा घेतात, पण कुठपर्यंत इंद्रिय धावतात, खालारा धावे पाणी, पण कुठपर्यंत त्या प्रभूचं दर्शन होत नाही तोपर्यंत. जोपर्यंत त्यांना खरी तृप्ती खरा आनंद कशामध्ये आहे तो आनंद प्राप्त होत नाही तोपर्यंत इंद्रिय धावतात. परंतु एकदा खरा आनंद प्राप्त झाल्यानंतर इंद्रियांचं समाधान प्राप्त झालं, इंद्रियांना एकाग्रता प्राप्त झाली, इंद्रियही धावत नाहीत, मनही धावत नाही आणि अशा अवस्थेत मग काय आनंदाची लयलूट आहे. दुसरं आपलं दुःख काय हो. एरवी अमृताचा प्रसरू निर्धरू प्रसवे जयाचा जठरू अशी वस्तुस्थिती आहे. आनंदच आहे, बाहेर आनंद नाहीच आहे, परंतु हे इंद्रिय बाहेर ओढाओढतात आणि त्यामुळे काय होतं, मनुष्याला दुःख होतं नाही का. दुसऱ्या अध्यायामध्ये प्रजाहातीला कामान सर्वान पार्थ मनोगतान, याच्या खालची उभी काय, तो कामू सर्वथा जाये ज्याचे आत्मसंतोषी मन राहे, तोची स्थित प्रज्ञ होय ओळखे भला. तो कामू सर्वथा, मला हे सांगायचं काम गेला की तोच स्थित प्रज्ञ होतो, तो नित्य निरंतर आनंदाची अभिव्यक्ती होती. इंद्रियांचे समाधान सांडेला हेवा. आता हेवा जो आहे ते हेवा इच्छांचा विच्छा लोभ हव्यास जो आहे मत्सर इत्यादी सगळं त्याग झाला. अवघा संचिताचा ठेवा, जे काही संचित आतापर्यंत प्रतिबंध करणारं होतं हे सगळ्याचा परित्याग झाला नाही का. प्राक्कर्म प्रविलाप्यताम चितिबला नाप्यतर श्लिष्यताम प्रारब्धम त्वेह भुज्यताम अथ परब्रह्मात्मना स्थियताम. म्हणजे सगळ्यांना कळालेलं आहे. चला, संचिताचा ठेवा तुका म्हणे काम निरसून या घेतो नाम. आता मी काय करतो, आता सगळं काही कर्तव्य राहिलं नाही. म्हणजे जी जीवनमुक्ती आहे ती तर आमच्या गाठोडीलाच आहे, त्यामुळे त्याच्याविषयी कर्तव्य नाही. प्रभूचंही दर्शन झालेलं आहे, त्याच्यामुळं पुन्हा प्रभूनं दर्शन द्यायला पाहिजे तेही इच्छा नाही. पण राहिलेल्या आयुष्यात काय करणार, अवघे काम निरस्वन या नाम घेतो. आता काय नाही, सगळ्या कामाचा निराश करतो. म्हणजे हे कामं जे आहेत, इच्छा जे आहे हे त्याचा त्याग करतो असं नाही, ते आपाप गळून जातात नाही का. माऊली म्हणतात ना, फळली या रुची शाखा जैशी नाही
फळली केळे उन्मळे तैसी आत्मलाभे प्रबळे जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. अशा सगळ्या क्रिया गळून गेल्या आणि मग आता राहिलेल्या ज्या काही कर्तव्याभाव स्थितीमध्ये तुझं नाम ते नामच अखंड घेतो आहे. सेवेनं उच्चिष्ट आणि तुकोबारा आता म्हणतात की मला सगळे लाभ प्राप्त झाले जेव्हा आता काही राहिले नाही. फक्त एक माझ्या अंतकरात उणीव आहे. सत्यगुरुराय कृपामध्ये केली परिणाही घडली सेवा काही संतांची सेवा मला काही घडली नाही. त्यामुळे आता यावत राहिलेलं आयुष्य आहे. काही त्यांच्याकडून मला काही पाहिजे असं काही नाही, परंतु केवळ त्यांची अखंड अव्याहत नित्यनंतर सेवा घडावी एवढीच माझी इच्छा. बाकी देवा मला काही नको. सेविन उच्चिष्ट लोळेन अंगणे वैष्णवांचे नाणे होईन किडा आयशी जन्म आता मज देई देवा आवडी हे जीवा सर्व काळ त्यांच्या चरणरज येते अंगावरी वंदिन ते श्री जाईन मागे तुका म्हणे थे राहिलासे भाव सकळ ही वाव जाणून या. आता मी संतांचं उच्चिष्ट सेवन करेल. उच्चिष्ट म्हणजे तसा आध्यात्मिक अर्थ आहेच आहे, पण आपला स्पष्ट लागतोय ना हो नाही का. कशाला माऊली म्हणतात ना काय की त्यांचं उच्चिष्टासाठी मी काय करेल. मी ब्रह्मन हां श्रीगुरूंचे उशिटे लाही जा उचटे ते तेने लाभ हे विटे समाधीशी. एवढा मोठा लाभ आहे. तर आपण ऐकतोच ना विवेकानंदांनी तर रामकृष्ण परमहंसाचा कॅन्सरचा गोळा पिऊन टाकला नाही का. उच्चिष्ट आता चिंतन करा त्यांनी करा, पण हे पण तेवढंच सत्य आहे. उच्चिष्ट लोळेन अंगणे संतांच्या अंगणामध्ये मी लोळेन वैष्णवांचे नाणी होईन किडा हे कशीत असणारं चिलट का होईना त्या वैष्णवांच्या नाणीमध्ये होईल जेणेकरून त्यांचं पाणी ते चरणतीर्थ जन्म द्यायचं ना. अशा प्रकारचा जन्म दे. आवडी हे जीवा सर्व काळ हीच माझ्या अंतकरणात आवड आहे. जगात दुसरं कशाची मला आवड नाही, काही मला इच्छा नाही. त्यांच्या चरणरज येते अंगावरील जेणेकरून त्यांच्या चरणरज हेमा धूळ जे आहे माझ्या अंगावर येईल आणि ते श्री मस्तकावरती माझ्या पडतील जेणेकरून मी त्या पडेतील अशा दृष्टीने त्यांच्या मागे मागे जाईन. अहो देव नाही का तो मागा मागा जातो तर असं तुकोबारा काय जाणार नाहीत. नामाच्या पाठी चाले केशराज तुका म्हणे नेवे कनू साहे अंगे नाही का. परमात्मा मागे मागे चालतो ना. तुका म्हणे ते राहिला असे भाव. आता याच ठिकाणी माझ्या अंतकरणामध्ये या संतांविषयी संतांच्या प्रेमाविषयी संतांच्या सेवेविषयी उत्कट प्रेम इच्छा आवड निर्माण झालेली आहे. का बरं मला कारण सगळं स्वरूप कळालेलं आहे नाही का. आवड इच्छा हाव धाव कुठपर्यंत राहते जोपर्यंत जगताचं जवळ तुझे रूप नवे दिठे किंवा ती अंतर्निनती बापुडे कुठपर्यंत ज्याचं स्वरूप कळत नाही तोपर्यंत. पण मला काय सगळंही वावं जाणवणे सगळं खोटं यात काही कशात राम नाही कशात तथ्य नाही. हे सगळ्या गोष्टी मला कळाल्या आणि आता मला फक्त एकच आवड आहे राहिलेलं आयुष्य. आता दुसरे काही कर्तव्य नाही, फक्त संत सेवेत आयुष्य जावं हीच एकमेव इच्छा आहे. दुसरी काही देवा इच्छा नाही. आता यानंतर दुसरं अभंग आहे देवाला पुन्हा आतुरता. आता कसं आहे तुकोबारांचे भिन्न भिन्न नाही का एकसारखा प्रवाह नाही. जसे पद असतील जशी स्थिती असेल तशा प्रकारे ते अभंग लिहून घेतले गेलेले आहेत. आता पुन्हा देवाला आतुरतेनं प्रार्थना करतायत. आतापर्यंत सगळे 4-5 अभंग आपले झाले कृतार्थतेचे. आता काही कर्तव्य नाही. आता या ठिकाणी क्षेम द्यायला हो स्फुरताती दंड बाहो देवा. तर मला तुम्हाला आलिंगन देण्याकरता माझे दंड बाहू जे आहेत हे स्फुरद्रूप पावतात. आलिंगनाकरता ते धाव घेत आहेत नाही का. ना तसं नामदेवराय म्हणतात ना आसुवे दाटते उभारुणी बाहे डोळ्यात आसरू येत आहेत हात वर करतायत आणि काय म्हणतायत नामा वाट पाहे रात्रंदिवस. नामदेवराय रात्रंदिवस त्या प्रभूची वाट पाहत आहेत. तशाप्रमाणे या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात हे देवा तुला आलिंगन देण्याकरता माझे दंड स्फुरद्रूप पावत आहेत. आता झडझडा चाले. आता वेगाने चल देवा मला विसर सहन होत नाही. विरह अंतकरण झालेला आहे आणि पाऊले उचलवणी देई म्हणजे पाऊले उचलून टाक. असं पाय मोजत बसू नको देवा. आता लवकर ओरख नाही का. वेळ झालेला आहे भरपूर. किती वेळ. सांडी हंस गती बहु उत्कंठायची ती देवा हंसाची गती सोडून दे. माहिती आहे आम्हाला भूत काय माऊली म्हणतात राजहंसाचे चालणे भूतळी झाली आहे शहाणे. शहाणे मान्य आनंददायी सगळ्याच गोष्टी पण तसं चालून चालणार नाही. देवा माझी कशाला किती दिवस माझी आतुरता पाहतो नाही का. ते दिगंबर महाराजांनी सांगितलं की हंसगती नाही का. हंसगतीने परमात्मा कधी चालला. कारण काय झालं रुक्मिणी आईसाहेब त्या पत्र पाठवलं. पत्र पाठवल्यानंतर त्याने असं पत्र पाठवलं जो बाहुल्यावर चढण्याच्या अगोदर तुम्ही जर आला नाही तर मी आत्महत्या करेल असं म्हटल्यानंतर परमात्मा येत होते. सगळ्या शिशुपालादिकांना कळालं का अफाट सैन्य विस्तारलं जेणेकरून परमात्मा तिथपर्यंत पोहोचूच नाही. तर मग आल्यानंतर सगळं सैन्य शस्त्रसज्ज असे असणारं सैन्य
परमात्मा आले. परमात्मा आल्यानंतर परमात्म्यानं पाहिलं सगळ्या गोष्टी आणि परमात्म्यानं असं मनमोहक रूप धारण केलं की त्या मनमोहिनीनं सगळ्यावर मोहिनी टाकली. ज्यानं शस्त्र वरती धरले होते त्याचे शस्त्र जे आहेत ते वरच्यावर तसेच राहिले, जणू काही ते मूर्तीप्रमाणे झाले. आणि परमात्मा कोणती चाल? हंसगती. हंसगतीनं ते म्हणतात बघा ना, दिगंबर महाराज म्हटले ते बघा उसकी छवि है, उनके देखो ना नयन कैसे है, उनका मुख कैसे है, उनके गाल कैसे है. अशा प्रत्येक जण अहो उनकी तो चाल तर देखो, चाल कशी आहे असं नाही का. असं सगळेजण त्या मोहिनीनं मोहून गेले. परमात्मा तिथपर्यंत पोहोचले. रुक्मिणी आईसाहेबांना घेतलं आणि निघून गेले. तर तसं संत गतीने चालले. पण तशी गती या ठिकाणी त्या ठिकाणी ठीक होते मोहिनी टाकण्याकरता, पण या ठिकाणी आता मला काय मोहिनी टाकणार तू बाबा, संत गतीनं चालू नको. सांडी हंसगती बहु उत्कंठाये चित्ते, माझ्या अंतकरणात मात्र उत्कंठित झाले मन. म्हणजे प्राण जे आहेत हे कंठाशी आलेले आहेत. तुका म्हणे आई श्रीरंगे विठाबाई, हे आई हे श्रीरंगा तुझ्या रंगामध्ये रंगणारे आम्ही आहोत. विठाबाई दुसरा रंग आम्हाला नको. हे विठाबाई तू काय कर, झळझळ चाल आणि उचलून पावलं उचलून टाक, जेणेकरून मग तो तत्काळ लवकर भेट दे. येई हो येई धावून या, विलंब का वाया लावे याला कृपाळे. तर आता जेणे वेळे लागे ऐसे सांडी पांडुरंगे, कंठा मिळो दे माझा ओरस तू घे. नको पितांबर सावरू हे अलंकार, टाकी वो भातुके लौकिकाचे कौतुके. हातापाया नको काही वेगळाले राखो, तुका म्हणे यावरी मग सुखे अलंकारे. पा काय अवस्था असेल हे. जेणे वेळ लागे ऐसे सांडी पांडुरंगे. इतकी आतुरता निर्माण झाली की तो म्हणतो, तुकोबाराय म्हणतात, हे पांडुरंगे ज्याने वेळ लागेल देवा ऐका माझं, ज्यानं वेळ लागेल असं आता सगळं त्याग करावं देवा, माझ्यासाठी एवढी एक वेळेला करा. म्हणजे जे कोणी प्रतिबंध असतील, तुम्ही लक्ष्मी माता तुमची चरणाची सेवा करत असेल, उपेक्षा करा ना माझ्यासाठी देवा. तुम्ही भगवंत शेषावर झोपले असते त्याची उपेक्षा उठा लवकर, नाही का. समुद्र खवळला असेल ना, कशाचा काही एक विचार करू नका. गरुडा असतील, हनुमंत असतील, नाही का, सगळ्यांना संकादिक तुमची जवळचे भक्त आहेत, सगळ्यांची उपेक्षा करा देवा. आणि जी काही कारणं असतील मला माहिती नाही देवा, पण जी कारणं असतील ते सगळ्यांचा परित्याग कर. आयशे सांडी पांडुरंगे आणि कंठा मिळवू दे. आणि हा जो कंठ आहे माझा, तर हा कंठाला मिळवू दे, म्हणजे अर्थात मला आलिंगन दे देवा. की आणि माझा ओरस तो घे. माझं जे काही प्रेमाचा पान्हा आहे, तर ओरस म्हणजे प्रेमभरीत असणारा पान्हा, प्रेमाचा आस्वाद, प्रेमाचं भरतं, तर त्या प्रेमाचा आनंद तोही घे आणि मलाही दे. कंठ मिळो देई, अर्थात मला आलिंगन दे. मग सावळा सकंकनो बाहू पसरवणे दक्षिणो, आलिंगिला स्वशरणो भक्तराजो. ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैतन मुडिता केली आपण आयसे, अर्जुना ते का पार्था ते. तर अशा प्रकारे तू मला प्रेमाचं भातूक दे देवा. येत असताना तुला वैकुंठातून यायचं आहे, गरुडावर बसून यायचं आहे, त्याचा वेग अतिशय आहे, त्यालाही म्हणून लवकर चल बाबा. तर तुझा पितांबर ज्याचा कदाचित नाही का कासोटा बिसोटा निसरलं, पण त्याचाही तू काही विचार करू नको बाबा. आता मला विरह सहन होत नाही. नको पितांबर सावरू हे अलंकार जे हवेनं वेगानं नाही का इकडे इतस्ततः होतील, पण ते सावरण्यात बसण्यात वेळ घालू नको. मला तेवढासुद्धा विरह सहन होत नाही, उशीर सहन होत नाही. उशीर का लाविला सांग पांडुरंगा सावरू हे अलंकार. आणि म्हणतील तुका माझा तुका जो आहे ना, तर तो भुकेलेला असेल म्हणून आतुरतेनं हाक मारत असेल म्हणून खाऊ घेऊन येशील, त्यात वेळ घालशील, तसं काय करू नको बाबा. लौकिक उपचार मला काही सगळ्या विटलेलो आहे मी, मला कशाचीच आवश्यकता नाही आहे ना. न पारमेष्ट्यम न महेंद्रधिष्ण्यम. किती मोठं वैभव लौकिकातलं आलं, त्याची भगवत भक्ताला काय किंमत असते का हो. परमेष्ठी पदा तुच्छ मानिती सर्वदा, भोग नाही ते भवरोग आहे, अशी त्यांची भावना असते. त्यामुळे टाकी व भातुके कौतुकानं तुम्हाला देशील लौकिकाचं, औपचारिक रीतीनं काही खावं आणशील, हे मला काही नको. टाकी व भातुके आता पाया नको काही वेगळ्याला राखू देवा. आता पाया नको वेगळाले राखू नको. आता मात्र मला वेगळं काही राखू नको. वेगळं काही राखू नको म्हणजे आता तू म्हणशील आलिंगन देत असताना काय तो कसा आहे, त्याची घोंगडी कशी आहे, शुद्ध सत्वगुणे विनली रे अशी घोंगडी आहे, आणि तुझं काय हाडा मांसाचा देह, याला कसं आलिंगन द्यायचं या हाडा मांसाला असं म्हणशील बाबा. रक्तरे दुर्गंधी जंतू नरकमुताने भरलेले, नवा ठाई फाटून गेली तिथवा माशी जरी, अशी आपली घोंगडी हाडा मांसाची मलमूत्राने भरलेली, आणि मी एवढा असा असणार याला कसं आलिंगन देऊ. असं तुला काही कमीपणा वाटेन देवा, पण असं काही करू नको बाबा. हाता पाया नको
काही वेगळा, काही सुद्धा वेगळा राखू नको, तुझं स्वतःचं काही ठेवू नको. मला काय करतो, आलिंगन दे. सगळं तुझं जे महत्त्व आहे ना सगळं विसरून जा आणि एकदाचं मला आलिंगन दे. तो का म्हणे यावरी मग सुखी अलंकारी. आता अशा प्रकारची मला जी भूक लागलेली आहे, कशाची भूक लागलेली आहे, तू का म्हणे भूक तुझे पहावया मूक, तुझं श्रीमुख पाहण्याची मला जी भूक लागलेली आहे, तर दुसरं काही नको. आणि तू का म्हणे यावरी मग सुखी अलंकारी देवा. आता यानंतर मला खऱ्या अर्थानं तू मला अशी भेट दिली तर मी खऱ्या अर्थानं सुखानं अलंकृत होणार आहे, नाही का. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. सर्व सुख म्हणजे ब्रह्मसुख, प्रेमसुख, अशा अनेक सुख जे आहे त्या सुखात मी डुंबून जाईन. तर अशा मग सर्व अलंकारे तुका म्हणे यावरी, यानंतर मी सर्व सुखानं अर्थात ब्रह्मसुखानं अलंकृत होईल. याकरता कंठाकंठ मिळो देई माझा ओरस तू घे देवा. माझा ओरस अर्थात प्रेमभरीत पाना, प्रेमाचा आस्वाद तू घे आणि एक मला आलिंगन दे. दुसरं मला जगतात काही इच्छा नाही. अशी जशी तुकोबारायांना इच्छा आहे अशीच इच्छा प्रत्येकाच्या जीवनामध्ये निर्माण झाली पाहिजे, आतुरता निर्माण झाली पाहिजे की त्या आतुरतेनं परमात्मा सर्वांना काय देईल, दर्शन देईल. आणि दर्शन देऊन स्थूल स्वरूपाचंही दर्शन देईल, सगुण साकार विग्रहाचंही, आणि त्याचं जे वास्तव स्वरूप आहे त्याचंही दर्शन देईल. आणि तेवढ्यावरच कृतार्थता नाही तर पंचम पुरुषार्थाची प्राप्ती मज पढियंते उद्धवा. असं जे अलौकिक भाग्य जे आहे तर ते तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये जगद्गुरू तुकोबारायांच्या कृपेनं प्राप्त व्हावं. अशी त्यांच्या चरणी की जे ज्ञानोबारायांच्या चरणी की जे ज्ञानोबारायांना देखील तुकोबाराय सर्वश्रेष्ठ आहेत, नाही का. तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर जो का अवतार नामयाचा. असं ज्ञानोबारायांना देखील किती आनंद होत असेल की या ठिकाणी तुकोबारायांचं वाङ्मयीन विग्रहाचं चिंतन चालू आहे. अशा ज्ञानोबारायांच्या चरणी, गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करू आणि आपल्या या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. येई वो कान्हाई मी दळीन एकली. येई वो एकली दळिता शिणले हात लावी वहिली. एकना दळीन शिणले हात लाईन पहिले. येई वो कान्हाई मी दळीन एकली. येई कान्हाई दळीन एकली. वैराग्य जाते मांडुनी विवेक खुंटा थापटोनी. वैराग्य जाते मांडुनी खुंटा थापे दासुनी. अनुहात दळण मांडुनी त्रिगुण वैरणी घातले. अनुहात त्रिगुण वैराग्य दाटले. येई वो कान्हाई मी दळीन एकली. येई कान्हाई दळीन एकली. स्थूळ सूक्ष्म दळियले देह कारणासहित. स्थूळ सूक्ष्म दळियले देह कारणासहित. महाकारण दळियले औट मात्रे सहित. येई वो कान्हाई दळीन एकली. येई कान्हाई मी दळीन एकली. दशा दोन्ही दळियल्या द्वैता सहित. दशा दोन्ही दळिल्या द्वैता अयुद्धा सहित. दाही व्यापक दळियले अहम सोहम सहित. येई वो कान्हाई मी दळीन एकली. येई कान्हाई मी दळीन एकली.
एकवीस स्वर्ग दळियेले 14 भुवना सहित 21 स्वर्ग दळियेले 14 भुवना सहित सप्त पाताळी दळियेली सप्त सागरा सहित यैवो कान्हाई मी दळीन एकली यैवो कान्हाई मी दळीन एकली 12-16 दळियेल्या 17 सहित 12-16 दळियेल्या 17 सहित चंद्र सूर्य दळियले तारांगणा सहित यैवो कान्हाई दळीन एकली यैवो कान्हाई दळीन एकली नक्षत्र वैरण घालुनी नवग्रहा सहित नक्षत्र वैरण घालुनी नवग्रहा सहित 33 कोटी देव दळियले ब्रह्मा विष्णू सहित यैवो कान्हाई एकली यैवो कान्हाई दळीन एकली ज्ञान अज्ञान दळियले विज्ञाना सहित ज्ञान अज्ञान दळियले विज्ञान सहित मी तो पण दळियले जन्म मरणा सहित यैवो कान्हाई दळीन एकली यैवो कान्हाई दळीन एकली एकली दळिता शिनले हात लावी वहिली एकली दळिता शिनले हात लावे वहिली यैवो कान्हाई मी दळीन दळीन एकली यैवो कान्हाई दळीन एकली आईसे दळण दळियेले दोन्ही तळ्या सहित आईसे दळण दळियेले दोन्ही तळ्या सहित ऐसे दळण दळियेले दोन्ही तळ्या सहित ऐसे दळण दळियेले दोन्ही तळ्या सहित एका जनार्दनी काही नाही उरले द्वैत 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 येईवो कान्हाई मी दळीन एकली 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 एकली दळिता शिनले हात लावी वहिली एकली दळिता शिनले हात लावी वही एकली दळिता शिनले हात लावी वहिली एकली दळिता शिनले हात लावी वहिली येईवो कान्हाई मी दळीन एकली 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 ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलीक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर ईश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज महाराज की जय. यानंतरचं सत्र बरोबर 9:30 वाजता सुरू होईल.